मायक्रो असतात त्यांची जी रिक्वायरमेंट असते ती कशी असते, लेस असते. ठीक आहे. त्याच्यानंतर फिजिकल पॅरामीटर्स. ओके, फिजिकल पॅरामीटरच्या संदर्भात पण काहीतरी इकडे इन्फॉर्मेशन जे असते ती त्या कार्डमध्ये दिली जाते. मग पी एच लेवल काय असायला पाहिजे. ओके, त्याच्यानंतर ई सी, इलेक्ट्रिकल काहीतरी की कंडक्टिव्हिटी, आणि ओ सी, ऑर्गॅनिक काहीतरी की कार्बन काय आहे काय नाही, हे पॅरामीटर्स असतात ना ते पण काहीतरी की दिले जातात. ओके. सो इन डिटेलमध्ये आपल्याला काहीतरी की लक्षात ठेवायची आवश्यकता नाही आहे. मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर सेंट्रल गव्हर्नमेंटकडून सगळ्या ॲक्टिव्हिटीज कंडक्ट केल्या जातात आणि 12 पॅरामीटर्स आहेत. याच्यामध्ये 2 इम्पॉर्टंट पॉईंट, मॅक्रो न्यूट्रिएंट कोण आहेत आणि मायक्रो न्यूट्रिएंट कोण आहेत, हे थोडंसं काहीतरी परफेक्टली लक्षात ठेवा. प्रश्न जे आहेत ते इथं याच्यावरतीच काहीतरी बनतात. ओके. ओके, पुढे पाहूया आपण इथे सीड्स. ओके, सीडच्या संदर्भात. सीड्स म्हणजे काहीतरी की बेसिकली बियाणे. ओके, बियाण्याच्या संदर्भात. सो सीड रिप्लेसमेंट रेट, इथे एक इम्पॉर्टंट असे काहीतरी आपल्याला टर्मिनॉलॉजी किंवा कन्सेप्ट आपल्याला इथं पाहायला मिळते. ठीक आहे. सीड रिप्लेसमेंट रेट. सो इट इज द मेजर हाऊ मच ऑफ टोटल क्रॉप एरिया was sown with certified seeds in comparison to the farm saved seeds. ठीक आहे. याच्यामध्ये बेसिकली काहीतरी की एक पॅरामीटर आहे तो काहीतरी की किंवा काहीतरी की आपण म्हणून गेज आहे. कशासाठी तर काहीतरी की जे ओरिजिनल काहीतरी की जे पिकं असतात त्यांच्यातून मिळालेले काहीतरी की जे बियाणे आणि दुसरं म्हणजे काहीतरी की बेसिकली जे कंपनीकडून काहीतरी आलेले जे बियाणं असतात त्यांच्यामधलं काहीतरी की रेशो किंवा काहीतरी की एरिया किती असायला पाहिजे आणि किती नाही. ओके, त्याला काय म्हटलं गेलेलं आहे, सीड रिप्लेसमेंट रेट. ओके, मेजर हाऊ मच ऑफ द टोटल क्रॉप एरिया was sown with the certified seeds in comparison to farm saved seeds. Okay, higher the seed replacement ratio, higher the production as well as the productivity. जेवढ्या प्रमाणात काहीतरी तिकडे आपण सीड रिप्लेसमेंट काहीतरी की रेट असेल त्याप्रमाणे काहीतरी की आपली बेसिकली जी प्रोडक्टिव्हिटी असेल आणि प्रोडक्शन जे असेल ते काय करत तिकडे काहीतरी की हायर असं काहीतरी की ठरतं, जास्त प्रमाणात काहीतरी की ते ठरत असतं. ठीक आहे. सो ह्याला काय म्हटलं गेलेलं आहे, सीड रिप्लेसमेंट रेट. याच्यानंतर आहे ब्रीडर सीड. ओके, आहे ब्रीडर सीड. ब्रीडर सीड म्हणजे बेसिकली काय, progeny of nucleus seeds variety and it produced by the originating breeder or by the sponsor breeder. So breeder seeds production is the mandate of the Indian Council of Agriculture and the Research. Okay, ब्रीडर सीड म्हणजे असा असतो की एका त्या पर्टिक्युलर किंवा काहीतरी की ओरिजिनल सीड पासून इतर जे सीड्स असतात ते काय केले जातात, डेव्हलप केले जातात. त्या सीड्सचाच काहीतरी की बेसिकली ब्रीडर सीड म्हणलं जातं. आणि अशा प्रकारची जी काहीतरी की ॲक्टिव्हिटीज असते ना याच्यासाठी, ओके, याच्यासाठी ICAR इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्चकडून काय घ्यावं लागते, परमिशन घ्यावी लागते आणि त्याच्यानंतरच जो प्रोग्राम असतो ना तो पुढे कंटिन्यू करावा लागतो. ठीक आहे. त्या थोडीशी काहीतरी की संदर्भात थोडीशी इन्फॉर्मेशन आपल्याला इथे पाहायला मिळते. ब्रीडर सीड म्हणजे काय आहे काय नाही त्या संदर्भात. ओके, पुढे आहे फूड डिस्ट्रीब्युशन. आता इथं ॲग्रिकल्चरमध्येच काहीतरी की बेसिकली आपल्याला हा जो चॅप्टर आहे तो काहीतरी की पाहायला मिळतो. ओके, कारण का जर तुम्हाला माहिती असेल MSP. ओके, MSPच्या संदर्भात काहीतरी की जर तुम्हाला माहिती असेल तर ते साधारणतः काहीतरी की बेसिकली इकडे कशाशी असोसिएटेड आहे तर ते म्हणजे काहीतरी की फूड डिस्ट्रीब्युशन किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू तिकडं फूड सेफ्टी. ओके, फूड सेफ्टी. आता इथे फूड सेफ्टी म्हणजे बेसिकली काहीतरी की आपल्याकडे पुरेसं असं अन्नधान्य काहीतरी असणं आवश्यक आहे. आपली जी काही सगळी पॉप्युलेशन असेल आणि किंवा काहीतरी की लोक असतील ना त्यांना काहीतरी तिकडं प्रोव्हाइड करण्यासाठी. ओके,
सो फूड सिक्युरिटी म्हणजे काहीतरी की इनफ अमाऊंटमध्ये काहीतरी की ग्रेन फूड ग्रेन जे असतील ते काहीतरी की तिकडे काहीतरी की सेव्ह किंवा काहीतरी की आपण म्हणून प्रिझर्व करणं काहीतरी की आवश्यक असतं. मग आता याच्यासाठी गव्हर्नमेंट काय करते, इथे MSP काहीतरी तिकडं लोकांना बेसिकली काहीतरी की फार्मर्सला तिकडे डिक्लेअर करते. MSP म्हणजे काहीतरी की बाबा तिकडं मॅक्झिमम काहीतरी की सेलिंग प्राइस असेल एका ठराविक काहीतरी की अमाऊंटमध्ये गव्हर्नमेंट काय करते, शेतकऱ्यांच्याकडून काहीतरी की सरळ सरळ त्या भावाने काय करत असते, अन्नधान्य असते ते काहीतरी की विकत घेत असते. बरोबर. याच्यामध्ये ट्विन पर्पज असतात ते काय होतात तिकडे सिक्युअर होतात. एक तर काहीतरी की गव्हर्नमेंटला इनफ अमाऊंटमध्ये काहीतरी की फूड ग्रेन्स मिळून जातात, जे तिकडे काहीतरी की एमर्जन्सी पिरियडमध्ये यूज करता येतील. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काहीतरी की तिकडं शेतकऱ्यांना काहीतरी की तिकडं सिक्युरिटी प्रोडक्शनच्या याच्यामध्ये काहीतरी की प्रकारची सिक्युरिटी जी असते ना ती मिळून जाते. बरोबर. तर म्हणूनच MSP आहे किंवा काहीतरी की फूड डिस्ट्रीब्युशन जे आहे ते काहीतरी की ॲग्रिकल्चरमध्येच आपल्याला पाहायला मिळतं. सो पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम PDS तुम्ही सगळ्यांनीच काहीतरी काय ऐकलेलं असेल. त्याला आपण म्हणतो काहीतरी की स्वस्त राशन धान्य दुकान किंवा काहीतरी की रेशनिंगची दुकान असतात ती. ओके. आता ह्या ठिकाणी काय केलं तर आपल्याला माहितीच आहे, जे ऑरेंज कलरचं काहीतरी की जे कार्ड असतं, ओके, रेशनिंग कार्ड असतं, त्या कार्डच्या बेसिसवरती काय केलं तर तिकडं पर्टिक्युलर काहीतरी की KG ते फूड ग्रेन्स असतात ते काय केलं तर तिकडे अलोकेटेड केले जातात. राईट. सो नेशन वाईड पोर्टेबिलिटी ऑफ ए रेशन कार्ड होल्डर्स अंडर द नेशन फूड सिक्युरिटी ॲक्ट 2013 थ्रू ए वन नेशन कार्ड सिस्टम. ठीक आहे. आता याच्यामध्ये ह्या फूड डिस्ट्रीब्युशन सिस्टममध्ये काय केलं होतं, बेसिकली नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्ट आणला गेलेला आहे 2013ला. आणि मग ॲज पर दी ॲक्ट, ओके, या ॲक्टनुसारच काय केलं गेलेलं आहे तिकडं, ते शेतकरी असेल नाही हे जे असतील, जे बेनिफिशरीज जे असतील ना त्यांचं काहीतरी तिकडं सर्टन अमाऊंटमध्ये म्हणजेच काहीतरी की त्यांना तिथं फूड ग्रेन जे असतात ते काय केले जातात डिस्ट्रीब्यूट केले जातात. ओके. इकॉनॉमिक कॉस्ट ऑफ द फूड ग्रेन. So procured by the Food Commission of India is total of the MSP and bonus, if any, paid to farmers. Okay, paid to farmers plus procurement incident and distribution cost. Okay. इथे बेसिकली गव्हर्नमेंट काय करत असते, सगळे जे प्राइस असते ते काहीतरी की स्वतःच पे करत असते तिकडं शेतकऱ्यांना, आणि त्यांच्याकडून काहीतरी की जे फूड ग्रेन्स असतात ते काय केलं जातं तिकडे प्रोक्युअर केले जातात किंवा काहीतरी की विकले जातात. आणि नंतर ते पूर्ण इंटर काहीतरी की इंडियामध्ये डिस्ट्रीब्यूट केले जातात. ओके. आणि या सगळ्या ऍक्टिव्हिटी पाठीमागे इकडं रिस्पॉन्सिबल असते ती म्हणजे काहीतरी की FCI. ओके, FCI फूड कमिशन ऑफ इंडिया. ठीक आहे. आता अगेन इथेच फूड डिस्ट्रीब्युशन मध्येच आपल्याला एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट पाहायला मिळते, ती आहे इकडे काहीतरी की निगोशिएबल वेअरहाऊस रिसिप्ट. ॲग्रिकल्चरच्या संदर्भातच काहीतरी काय असणार आहे, एक इम्पॉर्टंट अशी काहीतरी की ही कन्सेप्ट आहे. ओके. ठीक आहे. निगोशिएबल वेअरहाऊस रिसिप्ट. आता इथे याच्यामध्ये काय केलं होतं, जसं मी आता इथे तुम्हाला सांगितलं की फूड कॉर्पोरेशन ऑफ काहीतरी की इंडिया जिथं प्रेझेन्स आहे. सो अगेन सेम तेच फूडची जी रिक्वायरमेंट आहे ती तर कम्प्लीट करायची. आणि अगेन शेतकरी जे असेल त्यांना काहीतरी तिकडं सिक्युरिटी, ओके, त्यांच्या प्रोडक्शनसाठी काहीतरी की सिक्युरिटी प्रोव्हाइड करायची. याच्यासाठी काहीतरी की
कन्सेप्ट इथं काहीतरी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने आणलेली होती. निगोशिएबल वेअरहाऊस रिसिप्ट, तो साधारणतः 2000 काहीतरी 11 मध्ये लॉन्च केलं होतं मिनिस्ट्री ऑफ कन्झ्युमर अफेअर अँड फूड अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशन यांच्याकडून. ओके, मिनिस्ट्री ऑफ काहीतरी कन्झ्युमर अफेअर यांच्याकडून. आता याच्यामध्ये काय केलं जातं किंवा काहीतरी ह्या प्रोग्राममध्ये काय केलं जातं, शेतकरी जे असतात ते काय करतात, त्यांचं जे काहीतरी धान्य आहे, अन्नधान्य आहे, ते फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडे काय करतात, तिकडे प्रेझेंट करतात किंवा काहीतरी तिकडे पार्क करतात किंवा ठेवतात. आणि इन रिटर्न ऑफ दॅट, ओके, इन रिटर्न ऑफ दॅट त्यांना एक काहीतरी निगोशिएबल वेअरहाऊस रिसिप्ट म्हणजेच NWR नावाचे काहीतरी एक रिसिप्ट असते ना, ती काय केली जाते, इश्यू केली जाते. ओके, फार्मर्सला काय केलं जाते, ही जी रिसिप्ट असते ना ती काहीतरी इश्यू केली जाते. आणि ह्याच काहीतरी रिसिप्टवरती, ओके, ह्याच रिसिप्टवरती जे फार्मर्स असतात ते काय करू शकतात, इकडे तिकडे बँकमध्ये जाऊन काय करू शकतात, लोन घेऊ शकतात. ओके, बँकमध्ये जाऊन काय करू शकतात, तिकडे लोन घेऊ शकतात. ठीक आहे. अगेन जसं मी तुम्हाला इथे सांगितलं, एकतर काय झालं, इकडे फार्मर्स असतील, सॉरी फूड जे असेल त्याचे काहीतरी रिसोर्सेस इकडे सिक्युअर झाले. आणि सेकंड थिंग काहीतरी की फार्मर होते त्यांचे पण काहीतरी इकडे प्रोडक्शन जे होते त्याला सिक्युरिटी मिळाली. ओके, अगेन इट इज रेग्युलेटेड बाय द वेअरहाऊस डेव्हलपमेंट अँड रेग्युलेटरी डिपार्टमेंट, WDRA. त्याला जे सगळं रेग्युलेशन असेल ते बेसिकली काहीतरी की WDRA कडून काहीतरी केलं जातं. ठीक आहे, निगोशिएबल काहीतरी की वेअरहाऊस रिसिप्ट. अगेन जसं मी तुम्हाला सांगितलं, अन्नधान्य असं ते कोणाकडे ठेवलं जातं, तर FCI कडे, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. अगेन याच्यामध्येच मिनिस्ट्री ऑफ कन्झ्युमर अफेअर आणि काहीतरी फूड अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशनची एक नोडल अशी असणारी काहीतरी एजन्सी आहे. ठीक आहे, FCI, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. अगेन याचं काम काय असतं, इट प्रोक्युअर फूड ग्रेन्स, मिनिमम सपोर्ट प्राइस. इथं मग मी तुम्हाला सांगितली होती ती. ओके, मिनिमम सपोर्ट प्राइस शेतकऱ्यांच्याकडून काहीतरी की बेसिकली जे अन्नधान्य असते किंवा काहीतरी पिकाचं जे उत्पादन असेल ते विकत घेण्याचं जे काम असतं बेसिकली ते FCI काहीतरी की करत असते. आणि अगेन व्हेरी इम्पॉर्टंट म्हणजे काहीतरी की घेतलं गेलेलं अन्नधान्य जे असेल ते वेअरहाऊस डेव्हलपमेंट अँड वेअरहाऊस डेव्हलपमेंट अँड रेग्युलेटरी डिपार्टमेंट कडून काय केलं जातं, ऍड केला जातो किंवा काहीतरी ते सांभाळून ठेवलं जातं सगळं. बरोबर. त्याच्यानंतर आहे ॲग्रिकल्चर मार्केट. अगेन एक काहीतरी की न्यूजमध्ये असणारी टर्मिनॉलॉजी होती इथं, ॲग्रिकल्चर प्रोड्यूस मार्केट कमिटी, APMC. ठीक आहे, याच्यावर देखील जे प्रश्न आहेत ना ते बऱ्याचदा विचारले गेलेले आहेत. APMC, आता ज्या मेट्रोपॉलिटन काहीतरी की ज्या सिटीज असतात मोठ्या मोठ्या, त्या ठिकाणी बेसिकली आपल्याला काहीतरी की APMC जे असतात त्या काहीतरी की पाहायला मिळतात. फर्स्ट ऑफ ऑल पॉईंट जो आहे तो काहीतरी इकडे APMC संदर्भात, तो म्हणजे इट इज एस्टॅब्लिश्ड बाय द स्टेट गव्हर्नमेंट. ओके, इट इज एस्टॅब्लिश्ड बाय द स्टेट गव्हर्नमेंट. स्टेट गव्हर्नमेंट जे असतात ते काय करतात, बेसिकली APMCला तिकडे एस्टॅब्लिश करतात. राईट. आता प्रश्न जो होतो तो काहीतरी की याच्यावरतीच विचारला गेलेला आहे की हु इज द एस्टॅब्लिश द APMC. सो स्टेट गव्हर्नमेंट इज द करेक्ट आन्सर. राईट. राज्य जे असतात ते काय करतात, तिकडे APMC म्हणजेच काहीतरी की ॲग्रिकल्चर प्रोड्यूस मार्केट कमिटी असते त्याला काय करतात, तिकडे स्थापन करतात. त्याचा एम काय असतो बेसिकली APMCचा, eliminate incident of exploitation of the farmers by the intermediaries, and food produce must be brought to the market and sale are made through the auction. Okay, महत्वपूर्ण असं याचं काहीतरी उद्दिष्ट किंवा काहीतरी की एम काय होतं APMCचा, की शेतकऱ्यांचे काहीतरी की जी पिळवणूक केली जाते व्यापारी लोकांच्याकडून, हिला काय करणं, थांबवणं. ओके, मग आता ही कशा प्रकारे थांबवायची, शेतकरी स्वतः काय करतील, तिकडे APMC म्हणजे काहीतरी की माल घेऊन येतील आणि तिथून त्यांचा जो काहीतरी आणला गेलेला जो माल असेल तो ऑप्शन पद्धतीने काय करायचं, तिकडे विकून टाकायचं, लिलाव पद्धतीने. मग याच्यातून काय होतं, एकतर शेतकऱ्यांना काहीतरी तिकडं त्यांच्या परीने किंवा काहीतरी त्यांना जसे आवश्यक आहे तसा काहीतरी बाजारभाव असतो तो मिळतो. ओके, आणि दुसरं म्हणजे काहीतरी की या ठिकाणी काहीतरी की स्टोरेज फॅसिलिटी ज्या असतात ना त्या आपण प्रोव्हाइड केलेल्या असतात, ज्याच्यामुळे काय होतं, अन्नधान्य जे असेल किंवा काहीतरी इतर पेरिशेबल काहीतरी जे कमोडिटीज असतात ना त्या खराब होत नाहीत. असा ट्विन पर्पज जो असतो तो इथं काय होतो, इकडं सिक्युअर होतो. त्याच्यासाठीच काय केलं गेलं होतं, APMC मार्केट जे ते काहीतरी बनवलेले आहेत. राईट. सो कीप इन दॅट माइंड, एस्टॅब्लिश बाय द स्टेट गव्हर्नमेंट, आणि एम काहीतरी की तिकडं शेतकऱ्यांची जी पिळवणूक होते त्याला काय करणं, इकडं थांबवणं, हा त्याचा काहीतरी तिकडं महत्वपूर्ण असा उद्दिष्ट आहे. ओके, त्याच्यानंतर आहे इनाम.
आता इनाम जे आहे ते काहीतरी की बेसिकली एपीएमसीच्या संदर्भातच काहीतरी आपल्याला पाहायला मिळते. ओके, आता इथं काय केलं गेलं होतं 2016 मध्ये काहीतरी की इनामला लॉन्च केलं गेलं होतं ॲज अ पॅन इंडिया इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग पोर्टल फॉर farm produce. Okay, it provide farmers access to nationwide market with the price commensurate with the quality of their produce. इथं कसं होतं, स्वतः काहीतरी की माल घेऊन यावं लागतं. इथे इनाममध्ये काय केलं होतं, मात्र एक पोर्टल ॲक्च्युली काहीतरी की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने तिकडे बनवलेलं होतं. आणि ह्या पोर्टलवरती फार्मर जे असतात ते काय करतात, स्वतःचं नाव आहे ते काय करतात इकडं रजिस्टर करतात आणि एंटर काहीतरी की इंडियामधले काहीतरी की जे प्रोडक्ट आहेत फार्म ॲग्रिकल्चरचे रिलेटेड जे प्रोडक्ट आहेत त्यांचे जे प्राइजेस असतील आणि इतर काहीतरी की सगळ्या जे इन्फॉर्मेशन असेल ना ते ह्या पोर्टलवरती काहीतरी की अवेलेबल होतं. आणि याच्यातूनच काहीतरी इकडं जे शेतकरी असेल त्यांना काहीतरी की एपीएमसीचं काहीतरी की एक प्रकारे नॉलेज जे असेल ना ते काहीतरी की मिळतं. आणि ई ऑप्शनद्वारेच काय केलं जातं, जे प्रोडक्ट जे असतं ते काय केलं जातं तिकडं सेल केलं जातं. ठीक आहे. सो मार्केट इन ॲग्रिकल्चर प्रोड्यूस आर रेग्युलेटेड अंडर द ॲग्रिकल्चर प्रोड्यूस मार्केट कमिटी ॲक्ट इनॅक्टेड बाय द स्टेट्स. ठीक आहे. अगेन इथलेच एक इम्पॉर्टंट काहीतरी का बीट आहे ते आपल्याला इथं पाहायला मिळते. एपीएमसीच्या संदर्भात काहीतरी की जे सगळं रूल्स अँड रेग्युलेशन असेल ते कोणाकडून केलं जातं, तर ते म्हणजे काहीतरी की स्टेट गव्हर्नमेंटकडून. ओके, सेंट्रल गव्हर्नमेंट काहीतरी की त्याच्या संदर्भात इंटरफेअर करत नाही. रेकमेंडेशन देऊ शकतात ते, मात्र काहीतरी की ॲक्ट किंवा काहीतरी की लॉ बनवण्याची काहीतरी की जी पॉवर आहे ना ठीक आहे, पुढे बघूया. ठीक आहे, पुढे बघूया आपण फायनान्स आणि काहीतरी की क्रेडिट. ओके, फायनान्स आणि काहीतरी की क्रेडिटच्या संदर्भात. आता इथे इम्पॉर्टंट पॉईंट काय आहे की ॲग्रिकल्चर जे आहे इंडियामध्ये ह्या एंटर काहीतरी की ॲग्रिकल्चरला जो फायनान्स आहे तो एक्झॅक्टली काहीतरी की कोणाद्वारे केला जातो आणि कोणत्या इम्पॉर्टंट काहीतरी की एजन्सी ज्या आहेत ते इथं काहीतरी की एंगेज आहेत त्या संदर्भात. ठीक आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल इथं आपल्याला कन्सेप्ट माहिती आहे ती म्हणजे काहीतरी की प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग. ओके, प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग. आरबीआय आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने इथे काहीतरी की मॅन्डेटरी असे काहीतरी की लेंडिंगचे काहीतरी की पॅरामीटर जे आहेत ना ते काहीतरी की सेट केलेले आहेत अंडर द नेम ऑफ प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग. आता हे PSL प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग मध्ये काय असतं की ओव्हरऑल काहीतरी तिकडे बँकेचा ANC म्हणजेच काहीतरी की ऍडजस्टेबल नेट बँक क्रेडिट व्हॉट एव्हर बँकेचं काहीतरी की जे टोटल भाग भांडवल आहे त्याच्यातलं काहीतरी एक सर्टन अमाऊंट आहे. आता हे सर्टन अमाऊंट किती आहे बेसिकली, तर 40%. ओके, ऍडजस्टेबल नेट बँक क्रेडिट 40% काहीतरी की बेसिकली जे आहे ना ते काय करायचं आहे तिकडं ठराविक जे काहीतरी की सेक्टर आहेत. ओके, जे इथं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने आणि आरबीआयने काहीतरी की ठरवलेले आहेत. ओके, आरबीआयने आणि काहीतरी की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने ठरवलेले आहेत. यांना काय करावं लागतं, हे जे 40% काहीतरी की बेसिकली अमाऊंट असते ते काय करावं लागते, त्यांना कंपल्सरी पे करावं लागते. ओके, कंपल्सरी काय करावं लागते तिकडं त्या सेक्टरला काहीतरी की बेसिकली पे करावं लागते. बरोबर. मग आता ह्या 40%मध्ये अगेन 80% 18% काहीतरी की बेसिकली जो PSL आहे तो कोणासाठी दिला गेलेला आहे, ॲग्रिकल्चरसाठी. ओके, टोटल काहीतरी की 40% म्हणजे बँकेचं टोटल काहीतरी की तिकडं ॲडजस्टेड नेट बँक क्रेडिट आहे ते किती आहे, टोटल काहीतरी की 40%. 40% जे काहीतरी की भाग भांडवल असेल ते कोणाला द्यायचं आहे, या PSLला. आणि त्याच्यामध्ये 40मध्येच काहीतरी की 18% कशाला द्यायचं आहे, तर ॲग्रिकल्चरला. म्हणजे ओव्हरऑल
40%तल्या 18% कंपल्सरी बँकांना काय करावं लागतं, ॲग्रिकल्चरला लोन प्रोव्हाइड करावं लागतं. ठीक आहे, यालाच काय म्हणलं गेलं होतं, प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग. ठीक आहे, अजून कोणते कोणते बेसिकली याच्यामध्ये पार्ट आपल्याला पाहायला मिळतात. ॲग्रिकल्चर तर आहेच 18%, तिथं आपण बघितलं. मायक्रो स्मॉल आणि मीडियम एंटरप्राइजेस असतील, MSME. एक्सपोर्ट क्रेडिट असेल, जो काहीतरी की एक्सपोर्ट असेल करणाऱ्या कंपनी असेल ना, त्यांना बेसिकली काय करावं लागतं, इकडं क्रेडिट द्यावे लागते. त्याच्यानंतर आहे एज्युकेशन. ओके, त्याच्यानंतर आहे हाऊसिंग, सोशल इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिन्युएबल एनर्जी आल्सो. याच्यावर देखील काहीतरी प्रश्न जो आहे तो आपल्याला विचारला गेलेला आहे. राईट. त्याच्यानंतर ऑल शेड्यूल कमर्शियल बँक्स ॲज वेल ॲज द फॉरेन बँक्स. आता इथं अगेन इम्पॉर्टंट पॉईंट आहे तो म्हणजे काहीतरी की दोघांनाही शेड्यूल बँक असेल आणि काहीतरी की फॉरेन बँक असेल, या दोघांना काहीतरी इकडे कंपल्सरी असतं की पर्टिक्युलर काहीतरी की अमाऊंट मध्ये तिकडे लोन देणं. ओके, ठीक आहे. दोन्ही इंडियामधल्या काहीतरी तिकडे बेसिकली कमर्शियल शेड्यूल किंवा कमर्शियल बँक असतील आणि सोबतच काहीतरी की फॉरेन बँक जे आहेत ज्यांच्या इंडियामध्ये काहीतरी की ॲटलिस्ट 20 ब्रँचेस आहेत. ओके, फॉरेन बँक जे आहेत त्यांचा काहीतरी की इंडियामध्ये 20 ब्रँचेस आहेत ना, त्यांना त्यांना काय करावं लागतं, इकडं 40% जो काहीतरी की त्यांचा ANDC जो आहे ना, तो काहीतरी इकडं PSL ला द्यावा लागतो. ओके, RRB, त्याच्यानंतर काहीतरी की कोऑपरेटिव्ह बँक्स अँड द स्मॉल फायनान्शियल बँक have to allocate 75% of ANBC to the PSL. इथे अगेन थोडासा काहीतरी इम्पॉर्टंट पॉईंट बनतो. ऑल शेड्यूल कमर्शियल बँक झाल्या आणि काहीतरी फॉरेन बँक झाल्या, त्यांना काय करावं लागतं, 40% द्यावं लागतो. तर RRB असेल, कोऑपरेटिव्ह बँक असेल, SFB असेल, त्यांना काय करावं लागतं, बेसिकली 75% काहीतरी की जे अमाऊंट असते ना, ती काय करावं लागते तिकडं इथे PSL सेक्टरला काहीतरी तिकडं पे करावं लागते. ओके, MSP पॉलिसी, किसान क्रेडिट कार्ड स्कीम, PN किसान आर द ऑल्सो इन्क्लुडेड इन टू द PSL. या सगळ्या फॅसिलिटीज असतात त्या आपण कशामध्ये येतात बेसिकली तर पाहायला गेलं तर PSL मध्ये. ओके, त्याच्यानंतर इन्स्टिट्यूशन लाईक कोऑपरेटिव्ह, नाबार्ड अँड RRB आर मेनली पार्टिसिपेट इन द PSL. ओके, इम्पॉर्टंट काहीतरी की एजन्सी किंवा काहीतरी की इन्स्टिट्यूशन जे आहेत आपल्याला इथं पाहायला मिळतात. राईट. किसान क्रेडिटच्या संदर्भात काहीतरी आपण आत्ताच इकडे काहीतरी की बघितलेलं होतं. मात्र इथं थोडीशी काहीतरी की इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन दिली गेलेली आहे, ती म्हणजे एंटर काहीतरी की जो शेअर असेल कशाचा, ॲग्रिकल्चर काहीतरी की ॲक्टिव्हिटीमध्ये किंवा काहीतरी की ॲग्रिकल्चरसाठी जी लेंडिंग दिली जाते ना, त्याच्यामधलं काहीतरी की जो शेअर आहे, कमर्शियल बँक असतील, त्याच्यानंतर काहीतरी इकडं कोऑपरेटिव्ह बँक असतील, RRB असेल आणि काहीतरी की SFB असेल त्यांचा किंवा त्यांच्या संदर्भातला काहीतरी डेटा. ओके, सो शेअर in credit flow to the agriculture of rural cooperative is only 12.1%. ओके, आता बऱ्याचदा काहीतरी की आपल्याला असं वाटतं कुठेतरी की रुरल एरियामध्ये काहीतरी तिकडे बेसिकली ग्रामीण ज्या काहीतरी की सहकारी संस्था असतात, ओके, त्या काय करत असतात, शेतकऱ्यांना सगळ्यात जास्त प्रमाणात लोन देतात. तर असं काही नाहीये. राईट. रुरल कोऑपरेटिव्ह सोसायटी असतात किंवा काहीतरी की ज्या पतपेढ्या असतात त्या फक्त काहीतरी की 12.1% प्रमाणातच काय करतात, लोन देतात. ओके, compared to the 76% of the scheduled commercial bank SCB. ओके, compared to the SCB ज्या साधारणतः काहीतरी की 76% ॲग्रिकल्चरला काहीतरी की ज्या लोन असतात ना त्या प्रोव्हाइड करतात. सो हाच प्रश्न आहे तो काहीतरी की विचारला गेलेला होता की इंडियामध्ये ॲग्रिकल्चरला काहीतरी की जे लोन दिलं जातं त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त काहीतरी की जे हे असेल शेअर जो असेल तो कोणाचा आहे. ओके, सो इथं आपल्याला पाहायला मिळते तो कोणाचा आहे, SCB शेड्यूल कमर्शियल बँकचा. ठीक आहे, आणि 11.9% इथं आहे तो म्हणजे कशाचा आहे तर RRBचा, रुरल रिजनल बँक. तेच डिस्ट्रिक्ट आणि काहीतरी की सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक बघितला तर त्यांचा देखील काहीतरी की इम्पॉर्टंट असा शेअर आपल्याला पाहायला मिळतो. मात्र सगळ्यात जास्त आहे तो काहीतरी की लक्षात ठेवा कोणाचा आहे, शेड्यूल कमर्शियल बँकचा. ओके, शेड्यूल कमर्शियल बँकचा काहीतरी की सगळ्यात जास्त काहीतरी अमाऊंट किंवा काहीतरी की शेअर आहे तो आपल्याला इथं पाहायला मिळतो. राईट. त्याच्यानंतर आहे MSP. ओके, MSP मिनिमम
सपोर्ट प्राइस. ओके, मिनिमम सपोर्ट प्राइस. आता मिनिमम सपोर्ट प्राइस मगाशीच थोडंसं काहीतरी की रफ ओव्हरऑल एस्टिमेशन याच्या संदर्भात मी तुम्हाला दिलेली होती की MSP म्हणजे काय असते. तर ट्विन ऑब्जेक्टिव्ह जे असतात ते काय केलं जातं तिथं सिक्युअर केले जातात. एक म्हणजे काय की शेतकऱ्यांना काहीतरी तिकडं त्यांच्या काहीतरी की प्रोडक्शनसाठी सिक्युरिटी प्रोव्हाइड करायची, आणि सेकंड थिंग म्हणजे काहीतरी तिकडं फूड ग्रेन जे आहेत किंवा काहीतरी की फूड सिक्युरिटी जे आहे ती काय करायची तिकडं सिक्युअर करायची. ओके, एकच काहीतरी की लक्षात. सो MSP काय केला जातो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून डिक्लेअर केला जातो. शेतकरी काय करतात, MSP मध्ये काहीतरी की जी डिक्लेअर केलेली पिकं असतात त्या पिकांचं उत्पादन घेतात. गव्हर्नमेंट काय करते, MSP मिनिमम सेलिंग प्राइस म्हणजे एक पर्टिक्युलर जी प्राइस असते ती डिक्लेअर केलेली असते. त्या प्राइसवरती काय करते गव्हर्नमेंट, काय करते इकडे शेतकऱ्यांच्याकडून ते अन्नधान्य असते ती विकत घेते. बरोबर. आणि ते जे अन्नधान्य असते काहीतरी काय फूड सिक्युरिटी म्हणून तिकडे यूज करते. तर दोन काहीतरी इकडे पर्पज असतात ते सायमल्टेनियसली काहीतरी की अचीव होतात. एक तर फूड सिक्युरिटी, फूड ग्रेन जे आहे ते अवेलेबल झालं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे काहीतरी तिकडे शेतकऱ्यांना त्यांची काहीतरी जे प्रोडक्ट होते त्याला काहीतरी गॅरंटेड प्राइस मिळाली. ओके, सो या ओव्हरऑल काहीतरी सगळ्या स्कीमला किंवा काहीतरी सिस्टमला काय म्हणलं जातं तिकडं मिनिमम सपोर्ट प्राइस. ओके, मिनिमम सपोर्ट प्राइस. आता इथं ह्याच्यामध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, आता ही कन्सेप्ट होती त्या संदर्भात तर प्रश्न विचारला जाणार नाही. प्रश्न कशावरती बनतो की बेसिकली जे MSP असतं हे एव्हरी इयर डिक्लेअर कोणाकडून केलं जातं. ओके, एव्हरी इयर डिक्लेअर कोणाकडून केलं जातं. सो इथं बेसिकली काहीतरी की कमिशन आहे पहिल्यांदा तर. ओके, ते काय करत असतं, रेकमेंड करत असतं. कोणतं कमिशन आहे, कमिशन फॉर ॲग्रिकल्चर कॉस्ट अँड प्राइस. ओके, कमिशन फॉर ॲग्रिकल्चर कॉस्ट अँड प्राइस. मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चरच्या काहीतरी की अंतर्गतच असणारं CACP नावाची काहीतरी की बेसिकली एक बॉडी आहे. ओके, मिनिस्ट्री ऑफ काहीतरी की ॲग्रिकल्चरच्या अंतर्गतच काय आहे बेसिकली ही बॉडी आहे CACP. ठीक आहे, कमिशन फॉर ॲग्रिकल्चर कॉस्ट अँड प्राइस. ही बेसिकली काय करते एव्हरी इयर इथे कॅबिनेट कमिटी ऑफ इकॉनॉमिक अफेअर जे आहे ना त्यांना काय करत असते, रेकमेंड करते की ही पिकं आहेत आणि ह्या पिकांना काय केलं पाहिजे, MSP जी आहे ती काहीतरी की दिली पाहिजे. आणि ह्यांचे जे रेकमेंडेशन असतात त्या पुढे काय केल्या जातात, कॅबिनेट कमिटीकडून काय केल्या जातात, अप्रूव्ह केल्या जातात. आणि नंतर गव्हर्नमेंट ऑफ मिनिस्ट्री ऑफ काहीतरी तिकडे ॲग्रिकल्चर जे आहे ती काय करते, MSP असते ती तिकडं डिक्लेअर करते. ओके, MSP जी असते ती काय करते तिकडे डिक्लेअर करते. राईट. सो अशा प्रकारे काहीतरी की ओव्हरऑल वर्क होतो. रेकमेंडेशन कोण करतं, CACP. त्याला अप्रूव्ह कोण करतं, कॅबिनेट कमिटी ऑफ इकॉनॉमिक अफेअर. ओके, सो ॲज पर दी स्वामीनाथन कमिशन फॉर CACP देर आर 3 टाईप ऑफ द प्रोडक्शन कॉस्ट. आता एक्झॅक्टली इथं आपण काहीतरी की बघितलं होतं की ॲग्रिकल्चर कॉस्ट आणि काहीतरी की प्राईस म्हणजे एखादं काहीतरी की जे उत्पादन आहे शेतीतलं कोणतं तरी पीक असेल ते उत्पादन घेण्यासाठी काहीतरी की आवश्यक असणारे काहीतरी तिकडे इनपुट. ओके, इनपुट किती असतात म्हणजे आपण काय म्हणू, फर्टिलायझर किती लागलं, पाणी किती लागलं, इलेक्ट्रिसिटी किती लागलं, बियाणे किती लागलं, त्याच्यासोबतच काहीतरी तिकडं लेबर वर्क होता तो किती लागला, आणि फायनली मग काहीतरी की त्याच्यातून मिळणारा आउटपुट याचा काहीतरी की बेसिकली रेशो असतो किंवा काहीतरी की फायनल अमाऊंट जी असते ना ती काहीतरी डन केली जाते. सो त्याच्यासाठीच काय केलं गेलं होतं, पॅरामीटर जे आहेत ना ते काहीतरी की बेसिकली इकडं स्वामीनाथन कमिशनने काहीतरी की दिले होते. ते कोणते कोणते आहेत ते इथं आपल्याला पाहायला मिळतात. A2 पहिला, त्याच्यानंतर A2 + FL आणि दुसरा आहे C2. ओके, असे 3 पॅरामीटर आहेत ना ते आपल्याला इथं पाहायला मिळतात. पहिला A2 म्हणजे काहीतरी की ॲक्च्युअल पेड आउट कॉस्ट, एक्झॅक्टली काहीतरी की अमाऊंट जी आहे ती किती प्रमाणात आपल्याला पे करावी लागलेली आहे ते प्रोडक्शन काहीतरी की घेण्यासाठी. बरोबर. त्याच्यानंतर A2 प्लस काहीतरी की फॅमिली लेबर म्हणजे काय की ओव्हरऑल काहीतरी तिकडं हे किती होतं, खर्च किती होता, आणि त्याच्यामध्ये फॅमिली लेबर. आता आपल्याला माहितीच आहे इव्हन तुम्ही पण काहीतरी की ते कधी ना कधीतरी अनुभवलेलं असेल किंवा काहीतरी की ते काम जे असेल ते केलेलं असेल. ते म्हणजे काय, जर घरी जर आपली शेती असेल तर आपण काय करतो, स्वतः त्या शेतीची काय करत असतो, मशागत करत असतो. म्हणजेच काय की ॲग्रिकल्चरच्या ॲक्टिव्हिटीज असतात त्याच्यामध्ये पार्टिसिपेशन करतो. बरोबर. यालाच काय म्हणलं जातं बेसिकली फॅमिली लेबर. सो ते पण याच्यामध्ये ॲड केलं जातं. आणि त्याच्यानंतर आहे C2 कॉम्प्रेहेन्सिव्ह कॉस्ट इन्क्लुडिंग इम्प्युटेड रेंट, इंटरेस्ट ऑनवर्ड द लँड अँड कॅपिटल. ओके, C2 म्हणजे काय असतं बेसिकली की कर्ज जे वगैरे काहीतरी की घेतलेलं असेल शेतीमध्ये काहीतरी तिकडं गुंतवणूक करण्यासाठी, तर त्याच्यावरचा काहीतरी की बेसिकली रेंट असेल किंवा काहीतरी की इंटरेस्ट असेल तो देखील काय केला जातो तिकडं जोडला जातो त्या फायनल काहीतरी की प्रोडक्शनमध्ये.
आणि ओव्हरऑल मग ह्याच्यावरून काय केला जातो, CACP काय करते, ह्या सगळ्यांना कन्सिडर करते, A2 + FL + C2, आणि फायनली काय करते, इकडं मिनिमम सेलिंग प्राइस जे असेल ते काहीतरी की त्याचं रिकमेंडेशन देते, आणि पुढे जाऊन तिकडे काहीतरी की कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर काय करते, ह्याला पास ऑन करते किंवा काहीतरी की तिकडं फायनल करते. ओके, सो 2018 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं साधारणतः काहीतरी की 22 22 क्रॉप आहेत ना, यांच्यासाठी काय दिलं गेलेलं आहे, MSP दिलेला आहे. आता जरी काहीतरी इकडं काय म्हणू आपण त्याला ओल्ड डेटा असेल ना, तरी पण हे कंटिन्यू आहे असंच आहे. याच्यामध्ये सिरियल्स आपल्याला पाहायला मिळतात. ओके, त्याच्यानंतर पल्सेस डाळी, आणि त्याच्यानंतर काहीतरी की ऑइल सीड्स. ओके, ऑइल सीड्स आपल्याला काहीतरी की पाहायला मिळतात. तर सिरियल्समध्ये कोणतं असेल, पॅडी असेल, पॅडी म्हणजेच काहीतरी की बेसिकली राईस म्हणतो आपण त्याला, ठीक आहे, तांदूळ. व्हीट असेल, बार्ली असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, मेज मका असेल, आणि काहीतरी की रागी असेल. हे काहीतरी की सिरियल किंवा काहीतरी की तृणधान्य आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांना MSP जे असते ते काहीतरी की डिक्लेअर केलेली आहे. पल्सेस डाळी आपण म्हणतो, याच्यामध्ये ग्राम म्हणजे काहीतरी की चणा असेल, अरहर असेल, तूर, मूग डाळ असेल, उडीद डाळ असेल, आणि काहीतरी की लेंटल. ओके, ह्या डाळी आपल्याला इथं पाहायला मिळतात. आणि मग पुढे काहीतरी की ऑइल सीड पण आहेत. ऑइल सीड म्हणजे कोणते आपल्याला पाहायला मिळतात, कॉटन असेल. ओके, कॉटन थोडंसं काहीतरी की बेसिकली आपल्याला कॅश क्रॉपमध्ये पाहायला मिळतात. ओके, कॉटन आहे. त्याच्यानंतर काहीतरी की तिकडे भुईमुग असेल, सोयाबीन असेल, मस्टर्ड असेल, ठीक आहे. हे आपल्याला काय पाहायला मिळतात, ऑइल सीड आणि काहीतरी की कमर्शियल पिकं पाहायला मिळतात, ज्यांना काय केला तो बेसिकली CACP कडून काहीतरी की MSP जो आहे तो काहीतरी की दिला जातो. ओके, मॅक्झिमम सेलिंग प्राइस, राईट. सो हे झालं काहीतरी की MSPच्या संदर्भात. पुढे बघूया, इथं ऑइल सीड्स दिलेलेच आहेत. 8 टाईपचे काहीतरी की ऑइल सीड आहेत. ग्राउंडनट आहे म्हणजेच भुईमुग, मस्टर्ड इथं सांगितलं मी, तोरी असेल, सोयाबीन असेल, सनफ्लॉवर पण आहे, सिसम आहे, सॅफ्लॉवर आहे, आणि त्याच्यासोबतच काहीतरी की निगर सीड्स हे पण देखील काहीतरी की आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे, जे काहीतरी की MSPच्या सर्कलमध्ये किंवा काहीतरी की MSPच्या काहीतरी की नेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ओके, त्याच्यानंतर पुढे कॉपरा. ओके, कॉपरा बी हास कोकोनट किंवा काहीतरी की रॉ कोकोनट म्हणून देखील काहीतरी की ओळखलं जातं. आपण त्याला हे म्हणतो, काय म्हणू, सुकलेलं काहीतरी की खोबरं. ओके, सुकलेलं जे खोबरं आहे त्याच्यासाठी देखील काहीतरी की MSP जो आहे तो काहीतरी की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून म्हणजेच काहीतरी की CACP कडून तिथे रेकमेंड केला गेलेला आहे. ओके, सो लक्षात ठेवा, सुकं खोबरं म्हणजेच काहीतरी की त्याच्यावरचं डी हस्क, वरचं जो कठीण कवच असतं ते काढलेलं असतं ते. आणि नेक्स्ट थिंग काहीतरी इकडे शुगर केन. आता इथंपर्यंत आपण बघितलं कॉपरा म्हणजेच काहीतरी की सुकलेलं खोबरं, ऑइल सीड झालं. त्याच्यानंतर इथं आपण बघितलं हे पल्सेस आणि काहीतरी की सिरियल्स बघितलं. इथं आता अगेन एक इम्पॉर्टंट पॉईंट पाहायला मिळतो, तो म्हणजे काहीतरी की शुगर केन म्हणजेच ऊस. ऊसाच्या उत्पादनासाठी देखील काहीतरी की बेसिकली एक प्राइस आहे, ती काहीतरी की डिक्लेअर केली जाते. जसं इथं MSP आहे या 3 इम्पॉर्टंट कॅटेगरीसाठी, तसं शुगर केनसाठी कोणती प्राइस आहे, फेअर अँड रिम्युनरेटिव्ह प्राइस. ओके, फेअर अँड रिम्युनरेटिव्ह प्राइस. फेअर अँड रिम्युनरेटिव्ह प्राइस म्हणजे काय असतं बेसिकली, की जे ऊसाचं उत्पादन घेणारे काहीतरी की जे शेतकरी आहेत त्यांच्या उत्पादनासाठी काहीतरी तिकडं एक सिक्युरिटी मिळावी याच्यासाठी काहीतरी की प्राइस तिथे ठेवली गेलेली आहे. त्या प्राइसलाच काय म्हणलं गेलेलं आहे, फेअर अँड रिम्युनरेटिव्ह प्राइस. आता याच्या अंतर्गत काय केलं जातं, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया त्या ठराविक काहीतरी की प्राइसवरती शेतकऱ्यांच्याकडून, सॉरी, जे साखर कारखाने असतात ना त्यांच्याकडून काय करतात, साखर जे असतात ते खरेदी करतात. ओके, मग याच्यातून सिक्युरिटी कोणाला मिळते, पहिल्यांदा तर काहीतरी की साखर कारखान्यांना मिळते, कारण त्यांचं जे उत्पादन असतं ते गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तिकडे काहीतरी की ठराविक प्राइसवरती विकत घेत असते. कारखान्यांना सिक्युरिटी मिळाली की कारखाने काय करतात, पुढे शेतकऱ्यांना सिक्युरिटी प्रोव्हाइड करतात. त्यांच्याकडून काहीतरी की ठराविक अमाऊंटमध्ये ऊस जे असतात तो काहीतरी तो विकत घेतला जातो, किंवा गाळपनंतर काहीतरी त्याला तिकडं प्राइजेस जे असतात ते काहीतरी की पे केल्या जातात. ओके, सो ह्याला काय म्हटलं गेलेलं आहे बेसिकली शुगर केनच्या संदर्भात फेअर अँड रिम्युनरेटिव्ह प्राइस. सो इट इज द गवर्न बाय स्टॅच्युटरी प्रोव्हिजन ऑफ द शुगर केन कंट्रोल ऑर्डर 1996 issued under the Essential Commodity Act 1955. ही जी प्राइस आहे बेसिकली ती काहीतरी एका ऍक्टद्वारे काय केली जाते, कंट्रोल केली जाते. आणि हा जो ऍक्ट आहे तो इथं काहीतरी की सेपरेटली असा बनवला गेला होता, त्याला काय म्हणलं गेलेलं आहे, शुगर केन कंट्रोल ऑर्डर 1996 इशूड अंडर द इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट. ओके, साखर जे आहे ते काहीतरी तिकडं मूलभूत असा असणारा काहीतरी घटक आहे जीवनामधला, त्याच्यामुळे
इसेन्शियल कमोडिटी ॲक्टमध्ये काहीतरी त्याला ठेवलेलं आहे 1955च्या. ओके. Procurement. Procurement of all cereals, pulses, oilseed at MSP. MSP is open-ended and it is the limited since our buffer stock is limited and market price has no link with the MSP and it can be below or above the MSP. Okay. MSP. त्याच्यानंतर आहे इकडे CACP. Commission for Agriculture Cost and Price. ओके. आता याच्या संदर्भात डिस्कस करायचं झालं तर आपल्याला माहितीच आहे इट कम अंडर द मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर. ओके. स्टॅच्युटरी बॉडी आहे 1965ला काहीतरी तिला स्थापन करण्यात आली आहे आणि कोणाच्या अंतर्गत येते तर मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चरच्या. ठीक आहे. CACPचं काय झालं की बेसिकली इन्फॉर्मेशन स्टॅच्युटरी बॉडी आहे 1965ला स्थापन करण्यात आलेली आहे मिनिस्ट्री ऑफ काहीतरी ॲग्रिकल्चरच्या अंतर्गत येते. कमिशनचे काहीतरी की चेअरमन जे असतात ते काहीतरी आपल्याला पाहायला मिळतात. एक चेअरमन असतात आणि इतर काहीतरी की मेंबर्स असतात. बरोबर. नॉन ऑफिशियल मेंबर देखील काहीतरी आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतात. फक्त एवढंच लक्षात ठेवा CACPच्या संदर्भात मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चरच्या अंतर्गत येते आणि स्टॅच्युटरी बॉडी आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट तोच बनतो. तिला एक्झॅक्टली काहीतरी की काय म्हणू आपण त्याला हे दर्जा कोणता आहे बॉडीला ज्या बॉडीज असतात किंवा इन्स्टिट्यूशन असतात त्याच्यावरती हाच प्रश्न काहीतरी की मोस्ट प्रोबेबल आहे की बेसिकली ती जी बॉडी आहे ती काहीतरी की कोणती आहे स्टॅच्युटरी आहे कॉन्स्टिट्युशनल आहे नॉन कॉन्स्टिट्युशनल आहे किंवा काहीतरी की नॉन स्टॅच्युटरी आहे असे प्रश्न जे आहेत ना ते विचारले जातात. ओके. कमिशन किंवा काहीतरी की बॉडीच्या संदर्भात. अगेन नाबार्ड पण इथं आपल्याला पाहायला मिळतो जो की ॲग्रिकल्चरचे रिलेटेड काहीतरी काम करत असतो. नाबार्ड ॲक्ट 1981नी ओके नाबार्ड ॲक्ट 1981नी 1982ला नाबार्डची स्थापना जी होती काहीतरी करण्यात आलेली आहे. कायदा आहे तो 81चा आहे मात्र काहीतरी नाबार्डची स्थापना आहे ती साधारणतः आपल्याला 1982ची आहे. ओके. 1982. ऑब्जेक्टिव्ह काय आहे प्रोव्हाइडिंग अँड रेग्युलेटिंग क्रेडिट टू फार्मर्स स्मॉल स्केल इंडस्ट्रीज कॉटेज अँड विलेज इंडस्ट्रीज हँडीक्राफ्ट इंडस्ट्रीज ॲटसेट्रा इन रुरल एरियाज. ओके. इन रुरल एरियाज. पुढे आपल्याला बघायचेच आहेत इन्स्टिट्यूशन तरी पण थोडंसं काहीतरी की ओव्हरऑल आयडिया जे आहे तिथं काहीतरी की मी तुम्हाला थोडीशी देत आहे. अगेन नाबार्ड इज इन्व्हॉल्व इन टू द रिफायनान्स द फायनान्शियल इन्स्टिट्यूशन. ओके. नाबार्ड असते जे काहीतरी की स्वतः तिकडे शेतकऱ्यांना किंवा काहीतरी की ग्रामीण भागामध्ये जाऊन कर्ज वाटप करत नसते. ती काय करते तिकडे बेसिकली रिफायनान्स करते. रिफायनान्स म्हणजे काय की ह्या ज्या सगळ्या बँक असतील कोणत्या कोणत्या इथे स्टेट कोऑपरेटिव्ह ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट बँक असेल कोऑपरेटिव्ह बँक असेल RRB असेल किंवा काहीतरी की कमर्शियल बँका असतात या ज्या सगळ्या बँका आहेत त्या काहीतरी की ॲग्रिकल्चर आणि रुरल एरियामध्ये काहीतरी की इन्व्हॉल्व आहेत आणि ज्या रुरल एरिया आणि ॲग्रिकल्चरच्या काहीतरी की डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटीसाठी ज्या लोन प्रोव्हाइड करतात ना ह्या बँकांना किंवा ह्या इन्स्टिट्यूशनना नाबार्ड काय करत असते रिफायनान्स करत असते. म्हणजे त्या बँकांना ती कर्ज देत असते आणि त्या बँका पुढे जाऊन शेतकऱ्यांना आणि काहीतरी की ग्रामीण भागामध्ये कर्जाचा काहीतरी की पुरवठा करतात. सो म्हणूनच काहीतरी की नाबार्डला काय म्हणलं ॲज अ रिफायनान्स की नाही फायनान्सर नाही आहे स्वतः जाऊन काहीतरी की शेतकऱ्यांना कर्ज देत नाही. ओके. मध्यस्थी असणारे जे इन्स्टिट्यूशन आहेत ना त्यांना कर्जाचा पुरवठा करायचं काम असतं ते नाबार्ड करत असते. ठीक आहे. सो 1981च्या कायद्याने 1982ला त्याला स्थापन करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. काम काय तर की तिकडं ॲग्रिकल्चर आणि रुरल डेव्हलपमेंट आहे आणि पुढे डेव्हलपमेंटमध्ये ती काय करते तिकडं रिफायनान्स करते. ओके. रिफायनान्स करते स्वतः तिकडे कर्ज देत बसत नाही. ठीक आहे. पुढे स्मॉल फार्मर ॲग्री बिझनेस कन्सोर्टियम. ओके. कन्सोर्टियम इथं अजून एक इम्पॉर्टंट अशी बॉडी आपल्याला पाहायला मिळते जी बेसिकली काय करत असते तिकडं फायनान्सच्या संदर्भातच काहीतरी की एंगेज आहे. ओके. एंगेज आहे. स्मॉल फार्मर्स ॲग्री बिझनेस कन्सोर्टियम. इट इज अ ऑटोनॉमस सोसायटी promoted by the Ministry of Agriculture and Family Welfare. एक सेपरेट असे काहीतरी की ऑटोनॉमस बॉडी जी होती ना ती स्मॉल फार्मर जे आहेत. आता स्मॉल फार्मर म्हणजे कोण आपण काहीतरी की कालच बघितलेलं होतं. ओके. यांची काहीतरी की डेव्हलपमेंट करण्यासाठी तिकडं सेपरेटली मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चरने काय केलं होतं एक ऑटोनॉमस अशी सोसायटी बनवलेली आहे. कशासाठी तो काहीतरी की ऑब्जेक्टिव्ह आपल्याला त्याचा काय पाहायला मिळतो टू प्रमोट ॲग्री बिझनेस प्रोजेक्ट डेव्हलपमेंट इन देअर रिस्पेक्टिव्ह स्टेट्स. So farmer producer organization, farmers producer companies and implemented by the ENAM platform. Okay. याच्या अंतर्गत काय केलं जातं तिकडं
शेती संदर्भातलं काहीतरी जे उत्पादन असेल त्याच्यावरती काहीतरी प्रक्रिया करणाऱ्या ज्या कंपनीज असतील, ओके, किंवा इतर काहीतरी जे शेतीशी संलग्न उत्पादन असतील ते काहीतरी घेणाऱ्या कंपनी असतील ना, यांना एकत्र आणायचं आणि सोबतच काहीतरी जे स्मॉल फार्मर्स आहेत त्यांना एकत्र आणायचं आणि त्यांच्यामध्ये काहीतरी बेसिकली एक कोलॅबोरेशन घडवून घ्यायचं. ओके, हे सगळं जे काम आहे ते बेसिकली काहीतरी या स्मॉल फार्मर ॲग्री बिझनेस कन्सोर्टियम कडून काहीतरी केलं जातं. आणि बेसिकली प्लॅटफॉर्म कोणता यूज करतात येते तर तो म्हणजे काहीतरी इना प्लॅटफॉर्म. ओके, इना प्लॅटफॉर्म. याच्यासोबतच अजून एक इम्पॉर्टंट बॉडी आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे आहे ॲपेडा. ओके, ॲपेडा. ॲपेडा म्हणजे ॲग्रिकल्चर अँड प्रोसेस्ड फूड प्रोडक्ट एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी. ओके, ॲग्रिकल्चर अँड प्रोसेस्ड फूड्स एक्सपोर्ट कमिटी किंवा काहीतरी डेव्हलपमेंट ऑथॉरिटी. ॲग्रिकल्चरमधून काहीतरी मिळालेलं जे उत्पादन असेल, ठीक आहे, आणि त्यासोबतच काहीतरी प्रोसेस्ड फूड्स. प्रोसेस फूड म्हणजे काहीतरी बेसिकली प्रक्रिया केल्या गेल्यानंतर काहीतरी बनवलं गेलेलं अन्न. मग कसं असेल, मांस असेल, मासे असतील, ठीक आहे, इतर काहीतरी प्रेशेबल कमोडिटी असतात, आता त्या एक्सपोर्ट केल्या जातात आणि बऱ्याच काळ काहीतरी त्यांना तिथं ठेवावं लागतं. ओके, ट्रान्सपोर्टेशनचा तिकडे एरिया टाईम असेल, त्याच्यानंतर काहीतरी तिकडं मार्केटमध्ये काहीतरी जाण्याचा पिरियड असेल, इथे बराच काहीतरी काळामधला तिथे जात असतो आणि ह्या काळामध्ये असे प्रेशेबल कमोडिटी असतात ते काहीतरी तिकडे खराब होण्याचे चान्सेस खूप असतात. ओके, तर ते तिथे खराब होऊ नये म्हणूनच काय केलं जातं, त्याच्यावरती एक प्रक्रिया केली जाते किंवा काहीतरी तिकडं प्रोसेसर जे असते ते काहीतरी केली जाते आणि त्यांना काहीतरी तिकडं टिकवण्यासाठी तिकडे काहीतरी वेगवेगळ्या प्रक्रिया राबवल्या जातात. ओके, त्यांनाच काय म्हणलं जातं, प्रोसेस्ड फूड्स. ठीक आहे, आपेडा काय करते बेसिकली असे जे काहीतरी तिकडे प्रोसेस जे फूड्स आहेत आणि ॲग्रिकल्चर जे काहीतरी प्रोडक्ट आहेत यांची काहीतरी एक्सपोर्ट, ओके, निर्यात वाढवण्याचं काहीतरी काम करत असते. ओके, आणि इम्पॉर्टंट थिंग म्हणजे काहीतरी ही पण काहीतरी तिकडे स्टॅच्युटरी बॉडी आहे आणि मिनिस्ट्री ऑफ काहीतरी कॉमर्स आणि इंडस्ट्रीच्या काहीतरी अंतर्गत येते. आता इथे ॲग्रिकल्चर आणि काहीतरी प्रोसेस्ड फूड्स आहेत असं म्हटल्यावरती आपल्याला कुठेतरी वाटेल की ही मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चरच्या अंतर्गत येत असेल. सो असं काही नाही आहे. बेसिकली कोणाच्या अंतर्गत येते तर ते म्हणजे काहीतरी मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर आणि काहीतरी इंडस्ट्री, ओके, यांच्या अंतर्गत येते. ठीक आहे.
आपण. So इथं सांगितलं ॲपेडाचं काम काय असतं बेसिकली टू प्रमोट एक्सपोर्ट ऑफ ॲग्रिकल्चर अँड प्रोसेस्ड फूड्स फ्रॉम इंडिया, इंटरेस्टेड विथ द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ मॉनिटरिंग इम्पोर्ट ऑफ शुगर. ओके, इथून भारतातून काहीतरी की बेसिकली ज्या ॲग्रिकल्चरच्या संदर्भातले जे प्रोडक्ट आहेत त्यांना काहीतरी तिकडे एक्सपोर्ट करण्याचं जे काम असतं ते ॲपेडाद्वारे काय केलं जातं. ओके, FPO. Okay, FPO. It is a type of producer organization where the member are farmers. Okay, member of farmers. अजून ॲगमार्क संदर्भात काहीतरी की इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आपल्या इथं पाहायला मिळते. ॲगमार्क आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. इट इज द सर्टिफिकेशन मार्क एम्प्लॉय ऑन द ॲग्रिकल्चर प्रोडक्ट इन इंडिया. शेतीतून काहीतरी की बेसिकली काहीतरी की जे उत्पादित केले गेलेले जे प्रोडक्ट असेल ना त्याच्यासाठी काहीतरी की मानांकन किंवा काहीतरी तिकडं चिन्ह जे असतं ते काहीतरी की दिलं जातं, त्याला काय म्हणलं जातं ॲगमार्क. ओके, अशुरिंग दॅट दे कन्फर्म टू सेट अ स्टँडर्ड अप्रूव्ड बाय द डायरेक्टरेट ऑफ मार्केटिंग अँड इन्स्पेक्शन अंडर द मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर. द प्रेझेंट ॲगमार्क स्टँडर्ड कवर क्वालिटी गाईडलाईन फॉर 222 डिफरंट कमोडिटीज. ओके, मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर कडून काय केलं जात असतं बेसिकली जे काहीतरी की ॲग्रिकल्चर प्रोडक्ट आहेत त्यांना इथे ॲगमार्क दिलं जातं. तर याच्यावरती काहीतरी की तिकडे एन्शुअर केलं जातं की इम्पॉर्टंट अशा काहीतरी जे पॅरामीटर्स असतील किंवा काहीतरी की ज्या क्वालिटीज आहेत ना त्या तिकडे चेक केलेल्या आहेत आणि त्याच्यानंतरच काय केलं जातं बेसिकली इथे ॲगमार्क आहे तो दिला गेला जातो. तो साधारणतः आता आपल्याला इथं पाहायला मिळतो 222 अशा काहीतरी डिफरंट ॲग्रिकल्चर प्रोडक्ट आहेत कमोडिटी, त्यांना काय दिलं गेलेलं आहे आतापर्यंत ॲगमार्क दिलेला गेलेला आहे. ओके, ॲगमार्क जो तो इथं दिला गेलेला आहे. ओके, त्याच्यानंतर इथे इन्फॉर्मेशन पाहायला मिळते आपल्याला ते म्हणजे काहीतरी की ॲनिमल हॅजबँड्री. ओके, ॲनिमल हॅजबँड्रीच्या संदर्भात आता सुरुवातीलाच थोडीशी जी इन्फॉर्मेशन होती याच्या संदर्भात आपण काहीतरी डिस्कस केलेली होती, तरी पण एकदा काहीतरी की अजून पूर्ण पाहून घेऊ आणि ॲडिशनल कोणते पॉईंट आहेत त्याच्यामध्ये तेही इथं आपण बघू. ओके, लाईव्हस्टॉक सेन्सस. ओके, लाईव्हस्टॉक सेन्सस जे गुरेढोरे असतात त्यांच्या संदर्भातले काहीतरी की जी सेन्सस असते ती देखील काहीतरी की इंडियामध्ये कंडक्ट केली जाते. इथं आपण काल बघितलेली होती ॲग्रिकल्चर सेन्सस त्याच्या संदर्भात. ओके, ॲग्रिकल्चर सेन्सस एव्हरी 5 इयरमध्ये काहीतरी की कंडक्ट केली जाते किंवा काहीतरी की 5 इयरच्या काहीतरी की इंटरव्हल नंतर. साधारणतः 1970-71 मध्ये पहिली केली होती आणि 1921-22 मध्ये काहीतरी इकडं रिसेंटली जी काहीतरी की करण्यात आलेली आहे. ओके, ठीक आहे. त्याच टाईपचे काहीतरी इकडे आपल्याला लाईव्हस्टॉक सेन्सस पण काहीतरी की पाहायला मिळते, म्हणजे जी गुरेढोरे असतात त्यांच्यावर काहीतरी तिकडं जनगणना जी असते ती काहीतरी की केली जाते. ओके, सो इट इज कंडक्टेड पिरियडिकली सिन्स 1990 to 1920. 1919 ते काहीतरी की पासून काहीतरी की भारतामध्ये इकडं जनावरांची काहीतरी की जनगणना असते ती काहीतरी की केली जाते. इट कवर ऑल डोमेस्टिक ॲनिमल अँड इट्स हेड काउंट्स. ओके, ऑल डोमेस्टिक ॲनिमल म्हणजे काहीतरी की बेसिकली जे पाळले गेलेले काहीतरी की जनावर असतील ना त्या सगळ्यांची काहीतरी की बेसिकली गणना जी असते ना ती इथं काहीतरी की केली जात असते. ओके, मिनिस्ट्री ऑफ ॲनिमल हॅजबंडरी अँड डेअरी comes under the Ministry of Fishery and Animal Husbandry. Conducted the 20th livestock census in 1919. Okay. 2000 काहीतरी की 19ला बेसिकली डिपार्टमेंट ऑफ काहीतरी की ॲनिमल हजबंड्री जो आहे यांच्याकडून काहीतरी की विसावं तिकडं काहीतरी की प्राण्यांची जी गणना होती ना ती करण्यात आलेली होती. आणि अगेन डिपार्टमेंट ऑफ ॲनिमल हजबंड्री जी आहे ती कशाच्या अंतर्गत येते तर ते म्हणजे काहीतरी की मिनिस्ट्री ऑफ फिशरी. ओके, मिनिस्ट्री ऑफ फिशरी, ॲनिमल हजबंड्री आणि काहीतरी की डेअरी डिपार्टमेंट. ओके, आता इथं अगेन काहीतरी की कन्फ्युजन होऊ शकतं
की डिपार्टमेंट ऑफ ॲनिमल हजबंड्री जे आहे ते काहीतरी की ॲग्रिकल्चरच्या काहीतरी की सॉरी मिनिस्ट्री ऑफ काहीतरी की ॲग्रिकल्चरच्या अंतर्गत येत असेल. तर असं काही नाही आहे. ओके, असं काही नाही आहे. बेसिकली काहीतरी की डिपार्टमेंट ऑफ ॲनिमल हॅजबंड्री जे आहे ते काहीतरी की मिनिस्ट्री ऑफ काहीतरी की फिशरीच्या अंतर्गत येते. आणि 2019ला त्यांच्याकडून काहीतरी की विसावी काहीतरी ती तिथे पार पडलेली होती. ओके, सो ॲज पर दी काहीतरी की 2019च्या काहीतरी की त्या करण्यानुसार आपल्याला इथं पाहायला मिळतं टोटल लाईफ स्टॉक पॉप्युलेशन इन इंडिया. ओके, टोटल काहीतरी की जे पॉप्युलेशन आहे इंडियामध्ये ते आपल्याला इथं पाहायला मिळतं साधारणतः 536 पॉईंट काहीतरी की 76 मिलियन. ओके, 536 काहीतरी की 76 मिलियन. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं साधारणतः काहीतरी 4.8% काहीतरी की एंटायर जे पॉप्युलेशन आहे कशाचं लाईफ स्टॉकचं ते इन्क्रीज झालेलं आहे 4.8% रिलेटिव्हली 2012. ओके, रिलेटिव्हली 2012. त्याच्यानंतर टोटल बोवाईन पॉप्युलेशन. ओके, टोटल काहीतरी की बोवाईन पॉप्युलेशन इथं आपल्याला पाहायला मिळतं साधारणतः काहीतरी की 79 मिलियन. ओके, इन 2019. आता बोवाईन पॉप्युलेशन म्हणजे किंवा बोवाईन म्हणजे काय असतात बेसिकली तर काहीतरी की दूध दुभते असणारे काहीतरी की जनावर, कॅटल असेल, बफेलो असेल, मिथून असेल किंवा काहीतरी की याक असेल, हे सगळे आपल्याला काहीतरी की त्याच्यामध्ये पाहायला मिळतात. 2019च्या काहीतरी की जनगणनेनुसार आपल्याला पाहायला मिळतं साधारणतः काहीतरी की 79 मिलियन असं काहीतरी की टोटल पॉप्युलेशन त्यांचं आपल्याला इथं पाहायला मिळतं. आणि याच्यामध्ये पण काहीतरी की 1% काहीतरी की इन्क्रीज झालं गेलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर आहे टोटल नंबर ऑफ कॅटल्स. ओके, टोटल नंबर ऑफ कॅटल इन कंट्री इज 193.46 million, which is the showing increase 1.3% from the previous census. ओके, टोटल इंडियामध्ये काहीतरी की कॅटल जर बघितल्या तर ते साधारणतः आपल्याला पाहायला मिळतात 193 पॉईंट काहीतरी की 46 मिलियन. ओके, ज्याच्यामध्ये पण काहीतरी की इन्क्रीज झालं गेलेलं आहे साधारणतः 1.3%. आणि त्याच्यानंतर 6% डिक्रीज फ्रॉम द प्रिव्हियस सेन्सस इन द ओव्हरऑल पॉप्युलेशन ऑफ द इंडिजिनियस अँड नॉन डिस्क्रिप्ट कॅटल. कॅटल जे आहे त्याच्यामध्ये काहीतरी साधारणतः दोन्ही याच्यामध्ये डिक्रीज झालं गेलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर इथे फिशरीच्या संदर्भात जर आपण इकडे बघितलं कालच थोडासा डेटा जो होता ना तो आपण इकडे बघितलेला होता. इन इंडिया वेस्ट बेंगॉल, आंध्र प्रदेश, केरळ, गुजरात, महाराष्ट्र आणि तामिळनाडू आर मेजर फिश प्रोड्युसिंग काहीतरी स्टेट्स आहेत. ओके, भारतामध्ये जर आपण बघितलं तर एक नंबरला साधारणतः काहीतरी की वेस्ट बेंगॉल आपल्याला पाहायला मिळते. आणि गोड्या पाण्यात जर आपण तिकडे बघितलं तर आंध्र प्रदेश कालच मी तुम्हाला सांगितलेलं होतं. ओके, सो फिशिंग जे असते ते काहीतरी की दोन याच्यामध्ये केलं जाते, एक तर खारे पाणी म्हणजे समुद्रात आणि दुसरं म्हणजे काहीतरी की गोड्या पाण्यात म्हणजे ते नदी असेल किंवा काहीतरी की तलाव असतील. सो गोड्या पाण्यात काहीतरी की सगळ्यात जास्त उत्पादन आहे ते आंध्र प्रदेश करतं. आणि खाऱ्या पाण्यात म्हणजे समुद्रात जे उत्पादन आहे ते सगळ्यात जास्त वेस्ट बेंगॉलमध्ये काहीतरी घेतलं जातं. ओके, पुढे बघा लँड रिफॉर्म्स. ओके, लँड रिफॉर्म्स इन भारतामध्ये काहीतरी की आतापर्यंत भूसुधारणा काहीतरी की ज्या काय म्हणू आपण त्याला कायदे काहीतरी की जे केले गेलेले आहेत किंवा त्याच्या संदर्भातल्या काहीतरी की कोणत्या महत्त्वपूर्ण ऍक्टिव्हिटी केल्या गेलेल्या आहेत त्याच्या संदर्भातली थोडीशी इन्फॉर्मेशन इथं आपल्याला बघायला मिळते.
ठीक आहे. सो याच्यामध्ये आपल्याला दोन काहीतरी की बेसिकली पार्ट पाहायला मिळतात. एक म्हणजे काहीतरी की असेल तो म्हणजे पोस्ट इंडिपेंडेन्स, म्हणजे काहीतरी की तिकडं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जे काहीतरी की केले गेलेले कायदे असतील तिकडे सुधारणाच्या संदर्भात साधारणतः 1950 ते काहीतरी की 1972 पर्यंत. ओके. त्याच्यानंतर काहीतरी की पुढे साधारणतः म्हणजे काहीतरी की 1980च्या नंतर म्हणजे काहीतरी की साधारणतः 1985 टू काहीतरी तिकडं 2001 असेल त्या पिरियडमध्ये. ओके. सगळ्यात पहिल्यांदा आपल्या इथं पाहायला मिळतं तो होता म्हणजे काहीतरी की 1951चा तिकडं अबोलिशन ऑफ जमीनदारी सिस्टम. ओके. अबोलिशन ऑफ जमीनदारी सिस्टम. इंडिपेंडेंट झाल्यानंतर काहीतरी की इमिडिएटली सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप तिथे ॲग्रिकल्चरच्या संदर्भात घेण्यात आली होती ती म्हणजे काहीतरी की बेसिकली अबॉलिशन ऑफ जमीनदारी सिस्टम. एक एक व्यक्ती होते त्यांच्याकडे काहीतरी की बेसिकली हजारो एकर जमिनी जे होत्या ना त्या काहीतरी की पडलेल्या होत्या. ओके. त्यांच्या काहीतरी की मालकीच्या अंतर्गत. सो तिथे काय करण्यात आलं, त्यांच्याकडून ह्या ज्या जमिनी होत्या त्या काहीतरी की काढून घेण्यात आल्या आणि त्या गरीब आणि काहीतरी की ग्रामीण भागामधले काहीतरी की जे निराधार लोक असतील यांच्यात त्या वाटण्यात आलेल्या होत्या. ठीक आहे. आता इथं कोणतेच काहीतरी की जातीवरून SC ST असं क्लासिफिकेशन नव्हतं. त्या जमिनी काहीतरी की सगळ्यांनाच तिकडे काहीतरी की समांतर अशा काहीतरी की तत्वावरती वाटण्यात आल्या होत्या. बरोबर. यालाच काय म्हणलं गेलं होतं, ॲबोलिशन ऑफ जमीनदारी सिस्टम. ओके. याच्यामध्ये अजून इम्पॉर्टंट म्हणजे काहीतरी की ते इलिमिनेटिंग मिडलमन लेअर दॅट एक्झिस्टेड बिटवीन द स्टेट अँड कल्टिवेटर्स. ओके. हे जमीनदार होते. आता हे कोण होते बेसिकली, किंवा याच्यामध्ये पण काहीतरी की सब ग्रुप होते ते म्हणजे कोण, तर मिडलमन म्हणजे कोण, मगाशीच आपण बघितलं होतं APMC मध्ये ते शेतकऱ्यांच्याकडून काहीतरी कमी भावामध्ये उत्पादन घ्यायचे विकत आणि नंतर ते जास्त भावामध्ये विकायचं. सो ह्या एलिमिनेटिंग ऑफ जमीनदारी सिस्टम मध्ये हा पण काहीतरी एक इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह होता. तो म्हणजे काहीतरी की मिडलमॅन असेल ना यांना पण काहीतरी त्याच्यातून काढून टाकायचं. ठीक आहे. सोबतच इथे अजून एक इम्पॉर्टंट पॉईंट बनवण्यात आला होता किंवा कायदा बनवण्यात आला होता तो म्हणजे टेनन्सी रिफॉर्म. ओके. टेनन्सी रिफॉर्म प्लेस टू प्रोव्हाइड रेंटर्स ओनरशिप, टेनर सिक्युरिटी अँड रेंट कंट्रोल. आता भारतामध्ये आपल्याला माहिती आहे शेतीच्या प्रकारामध्ये एक इम्पॉर्टंट अशी शेती पाहायला मिळते ती म्हणजे काहीतरी की वाट्यावरती केली जाणारी शेती. ओके. किंवा काहीतरी की बटाईतदार. ओके. अशा टाईपची काहीतरी की शेती. मग याच्यामध्ये काय केलं आता, एकाच्या नावावरती असणारी जमीन एका दुसऱ्या व्यक्तीद्वारे काय केली जाते, कसायला घेतली जाते. ओके. कसायला म्हणजे काहीतरी की उत्पादन काहीतरी घेण्यासाठी ती शेती जी असते ती काहीतरी की घेतली जाते. उत्पादन घेतलं जातं आणि उत्पादन घेतल्या गेल्यामध्ये काहीतरी की जो एक शेअर असतो तो मूळ मालकाला आणि त्या काहीतरी की जमीन मशागत करणारी जी व्यक्ती असेल ना यांना दिला जातो. ठीक आहे. यालाच काय म्हणलं जातं बेसिकली टेनन्सी फार्मिंग. ओके. टेनन्सी फार्मिंग. मग आता याच्यासाठी पण काहीतरी की कायदा होता ना तो करण्यात आलेला होता. त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं होतं की जो रेंटर आहे, ओके, रेंटर म्हणजे जो काहीतरी की तिकडं जमीन जी आहे ती कशाला घेतो ना त्याला ऑनरशिप काहीतरी दिली पाहिजे. सेकंड थिंग, जो टेनर सिक्युरिटी आहे तो पण काहीतरी की प्रोव्हाइड केला पाहिजे. अचानक किंवा काहीतरी की मध्येच कधीही काहीतरी की जो मूळ मालक आहे ना तो तिथं काहीतरी की जमीन कसणाऱ्याला काढू शकत नाही किंवा जो बटाईतदार आहे त्याला काढू शकत नाही. आणि पुढे जाऊन रेंट असेल तो पण काहीतरी तिकडं कंट्रोल ठेवला पाहिजे. ओके. सो अशा प्रकारचे काहीतरी रिफॉर्म जे होते ते टेनन्सी रिफॉर्म मध्ये आणण्यात आलेले होते. त्याच्यानंतर आहे फोर्थ नंबरचा फिक्सिंग सेलिंग ऑन लँड होल्डिंग. ओके. फिक्सिंग सेलिंग ऑन लँड होल्डिंग म्हणजे काय की जे काही व्यक्ती असतील किंवा काहीतरी की जे लोक आहेत खूप श्रीमंत असतील, खूप मोठ्या प्रमाणात पैसे आहेत, तर ते काहीतरी की कसेही आणि कितीही काहीतरी की जमीन तिकडं विकत घेऊ शकत नाहीत. प्रत्येक स्टेटने इथं काय केलं गेलेलं आहे, सर्टन लँड होल्डिंग काहीतरी की कॅपॅसिटीने ती घालून दिलेली आहे. म्हणजे एवढ्या एवढ्या प्रमाणातच काहीतरी की जे व्यक्ती असेल कोणीही ती काय करू शकते तिकडे जमीन तिकडे विकत घेऊ शकते किंवा काहीतरी परचेस करू शकते. ओके. सो त्याच्यासाठी देखील काय केलं गेलेलं आहे इकडं सेलिंग ऑन काहीतरी तिकडे लँड होल्डिंग संदर्भात एक सर्टन काहीतरी की लिमिटेशन्स आहेत त्या काहीतरी की घालून देण्यात आलेल्या आहेत. आणि ह्या बेसिकली कोण घालत असतं तर काहीतरी की ते स्टेट गव्हर्नमेंट. ओके. प्रिव्हेंटिंग लँड कॉन्सन्ट्रेशन अँड प्रमोटिंग अ मोर इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन ऑफ रिसोर्सेस. लँड सेलिंग लॉ वेअर अप्लाय टू द फॅमिली होल्डिंग ॲज वेल ॲज द इंडिव्हिज्युअल. एक फॅमिली असेल ती किती प्रमाणात तिकडे काहीतरी की लँड परचेस करू शकते आणि एक इंडिव्हिज्युअल किती असेल ते पण काहीतरी इंडिव्हिज्युअल किती लँड परचेस करू शकतो हे देखील काहीतरी इकडे सांगण्यात आलेलं आहे. हा व्यवहार एज्युकेशन इन्स्टिट्यूशन असेल
चॅरिटेबल ट्रस्ट असतील आणि रिलिजियस इन्स्टिट्यूशन असतील, यांना मात्र काहीतरी याच्यातून वगळण्यात आलेलं आहे. त्यांच्याकडे काहीतरी कितीही प्रमाणात काहीतरी जमीन तिकडं असू शकते. ठीक आहे. त्याच्यानंतर साधारणतः काहीतरी पुढे हे झाले काहीतरी 1950 to 72च्या दरम्यानचे काहीतरी इम्पॉर्टंट लँड रिफॉर्म. नंतर इथं सेकंड टप्पा इथं आपल्याला पाहायला मिळतो, हा झाला पहिला. दुसरा टप्पा इथं आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे काहीतरी 1972. ओके, 1972 हे साधारणतः काहीतरी 1985च्या दरम्यानचा. ओके, 1972 ते काहीतरी 1985च्या दरम्यानचा. ह्या पिरियडमध्ये आपल्याला माहिती येतं एक महत्त्वपूर्ण असे काहीतरी की ॲग्रिकल्चर रिफॉर्म काहीतरी की प्रोग्राम होता, तो आणला गेला होता. त्यालाच म्हणलं गेलं होतं इथं ब्रॉड पॉन एरिया प्रोग्राम. ओके, ब्रॉड पॉन एरिया प्रोग्राम साधारणतः काहीतरी की 1973ला. ओके, 1973ला याला इथं लॉन्च करण्यात आला होता. आणि याच्यामध्ये काय म्हणू आपण त्याला, ऑब्जेक्ट काय होता, टू स्पेसिफाय नीड्स ऑफ ब्रॉड पॉन एरियाज इन्क्लुडिंग इनिशिएटिव्ह फोकस्ड ऑन द बॅरन लँड मॅनेजमेंट. याच्या अंतर्गत काय केलं गेलं होतं, ब्रॉड पॉन एरिया. तर ब्रॉड पॉन एरिया म्हणजे बेसिकली काय असतं की तिकडे काहीतरी की दुष्काळ सदृश्य परिस्थितीत काहीतरी तिकडे होरपळलेले काहीतरी की भाग असतील किंवा असे एरिया त्या ठिकाणी काहीतरी तिकडे दुष्काळ पडण्याचे चान्सेस असतात ते काहीतरी की थोडेसे जास्त असतात. सो असा जो एरिया आहे तो काहीतरी की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने मॅप करून ठेवलेला आहे. आणि त्या एरियामध्ये काहीतरी की बेसिकली तिकडं बॅरन लँड मॅनेजमेंट असेल किंवा काहीतरी की त्या एरियावरती फोकस करण्यासाठी जो प्रोग्राम आणि योजना ज्या असतील ना त्या इथे DAPA मध्ये काहीतरी घालून देण्यात आलेल्या होत्या. ओके, त्याच्यानंतर आहे थर्ड टप्पा किंवा काहीतरी तिसरीकडे स्टेज होती, ती म्हणजे साधारणतः काहीतरी 1985 ते काहीतरी साधारणतः 2001. ओके, 1985 ते काहीतरी 2001 या पिरियडमध्ये तर आपल्याला पाहायला मिळतंय साधारणतः काहीतरी की सुरुवातीला 1985ला सेलिंग ऑफ लँड होल्डिंगचे काहीतरी तिकडे जे हे होते नंबर्स होते त्यांचे काय करण्यात आले होते, तिकडं रिव्हिजन करण्यात आले होते त्याच्यामध्ये. ओके, रिव्हिजन म्हणजे काहीतरी की किती प्रमाणात तिकडे लँड तिकडे फॅमिली आणि इंडिव्हिज्युअल ठेवू शकतात ना, हे पुन्हा एकदा काहीतरी तिकडं ठरवण्यात आलं होतं. बरोबर. त्याच्यानंतर नॅशनल वेस्टलँड डेव्हलपमेंट बोर्ड 1985ला काय करण्यात आलं तिकडं स्थापन करण्यात आलं होतं. ओके, नॅशनल वेस्टलँड डेव्हलपमेंट बोर्ड जो होता तो इथं स्थापन करण्यात आलेला होता. एम काय होता, रिक्लेम अँड युटिलाइज वेस्टलँड फॉर प्रोडक्टिव्ह पर्पज विच ऑल्सो इन्क्लूड द ॲग्रिकल्चर. ओके, वेस्टलँड असेल ते काय करायचं तिकडं एकतर काहीतरी डिटरमाइन करायचे आणि दुसरं म्हणजे काहीतरी की रिक्लेम करायचं आणि त्यांचं काहीतरी तिकडे युटिलायझेशन पण काहीतरी की मोठ्या प्रमाणात केलं पाहिजे, याच्यावरती काय करायचा फोकस करायचा. ओके, हा काहीतरी की तिकडे एक इम्पॉर्टंट असा ऑब्जेक्टिव्ह होता नॅशनल वेस्टलँड डेव्हलपमेंट बोर्डचा. त्याच्यानंतर इथेच इन बिटवीन आपल्याला माहिती आहे पंचायती राज काहीतरी की ऍक्ट पण इथंच या पिरियडमध्येच काहीतरी की आला गेलेला आहे. ओके, नंतर नॅशनल लँड यूज पॉलिसी आहे 1988ची. ओके, नॅशनल लँड यूज पॉलिसी ऑप्टिमाइज लँड यूज प्लॅन लँड यूज स्ट्रॅटेजिकली अँड कन्झर्व अँड रिझॉल्व लँड यूज कॉन्फ्लिक्ट ॲज वेल ॲज द प्रमोट सस्टेनेबल लँड मॅनेजमेंट. आता इथं साधारणतः या पिरियडमध्ये आपल्याला माहितीच आहे 1988 किंवा काहीतरी 1980च्या पिरियडमध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट होते, याच्यावरती काहीतरी सगळ्यात जास्त फोकस करण्यात यायला सुरुवात झाली होती. बरोबर. आणि मग त्याच्यातूनच काहीतरी की नीड कशाची होते की सस्टेनेबल काहीतरी की लँड मॅनेजमेंट किंवा काहीतरी यूजची. तर तो जो रिफॉर्म आहे तो आपल्याला इथं पाहायला मिळतो नॅशनल लँड यूज पॉलिसीमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे लँड रिफॉर्म इन इंडिया बिटवीन 2001 टिल नाव. तिथून म्हणजे काहीतरी की साधारणतः 2001 पासून काहीतरी की आजपर्यंत केले गेलेले काहीतरी की जे हे असतील काय म्हणून आपण त्याला काहीतरी की याचे लँड रिफॉर्म काहीतरी की ऍक्ट असेल किंवा काहीतरी की भूसुधारणा कायदे असतील. मग इथं आपल्याला पाहायला मिळतं फर्स्ट ऑफ ऑल अर्बन लँड पॉलिसी 2007ला काहीतरी इकडे आणण्यात आलेली होती. ओके, एक इम्पॉर्टंट असं काहीतरी की इनिशिएट होतं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं अर्बन लँड पॉलिसी. याच्यामध्ये इन्शोर काय केलं गेलं होतं, इन्शोर इक्विटेबल ॲक्सेस टू द लँड, promote efficient and sustainable land use, and curb speculation and stabilize land prices, and promote public-private partnership and strengthening the urban governance.
हा पिरियड जो आहे तो काहीतरी इथे आपल्याला पाहायला मिळतं शहरीकरणाचा काहीतरी बेसिकली स्फोट झाला गेलेला आहे. ओके, शहरीकरणाचा काय झाला गेला होता, स्फोट झाला गेलेला आहे. मोठ्या प्रमाणात काहीतरी शहरीकरणाला काहीतरी तिकडं गती मिळाली होती आणि याच्यामुळे लँड किंवा काहीतरी की जमिनीची मागणी होती ना ती खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली होती आणि आजही काहीतरी आपल्याला माहितीच आहे. बरोबर. सो यालाच इथं काहीतरी स्टेबलाइज करण्यासाठी आणि जमीन जी असेल ती काहीतरी तिकडं इक्विटेबल मॅनरमध्ये काहीतरी ॲक्सेस करण्यासाठी शेती पण तिकडं काहीतरी आवश्यक आहे आणि सोबतच काहीतरी तिकडं शहरीकरण हे देखील काहीतरी आवश्यक आहे. सो यालाच काहीतरी इक्वल असं ठेवण्यासाठी काय केलं गेलं होतं इथे अर्बन लँड पॉलिसी जी होती 2007ला आणण्यात आलेली होती. ठीक आहे. पुढे होतं लँड पुलिंग पॉलिसी. ओके, लँड पुलिंग पॉलिसी. इट ऑफर a voluntary approach where landowner contribute their land to a common pool in exchange for the development plot and other benefits. ओके, एक व्हॉलंटरी अप्रोच वरती काहीतरी की बेसिकली इथं जो प्लॅन होता ना तो आणला गेलेला होता. जास्तीत जास्त काहीतरी की लँड जर तुमच्याकडे तिकडे पडून असेल तर ती काहीतरी की तिकडे कॉमन एक्सचेंजसाठी काहीतरी की किंवा काहीतरी की कॉमन यूजसाठी प्रोव्हाइड केले जावे अशा प्रकारची काहीतरी की पॉलिसी होती. त्याला काय म्हणलं गेलं होतं, लँड पुलिंग पॉलिसी. ओके, त्याच्यानंतर होतं साधारणतः 2008ला आणि आता ह्याला काहीतरी की रिवाईज पण करण्यात आलं होतं ते म्हणजे नॅशनल लँड रेकॉर्ड मॉडर्नायझेशन प्रोग्राम. ओके, नॅशनल लँड रेकॉर्ड मॉडर्नायझेशन प्रोग्राम 2008. ओके, 2008ला काहीतरी की बेसिकली हा जो प्रोग्राम होता ना तो तिथं आणण्यात आलेला होता. ॲज पर दिस ॲक्ट काय करायचं होतं इथं, मॉडर्नाइज लँड रेकॉर्ड. लँड रेकॉर्ड जे असतं त्यांना काय करायचं तिकडं मॉडर्नाइज करायचं. सेकंड थिंग, कॉम्प्युटराइज लँड रजिस्टर किंवा काहीतरी की रजिस्ट्रेशन. ओके, कॉम्प्युटराइज लँड रजिस्ट्रेशन. लँडचे जे काहीतरी तिकडे जे रजिस्ट्रेशन असतात ते बेसिकली कसे करायचे तिकडं तर ते कॉम्प्युटराइज करायचे. ओके, त्याच्यानंतर इम्प्रूव्ह लँड इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट. माहितीची काहीतरी की जी देवाणघेवाण असेल त्याच्यामध्ये पण काहीतरी की इम्प्रूव्हमेंट करायची. पहिल्याचा काहीतरी की तो बेसिकली हाताने जो तपशीलवार लिहायचा तो सगळा काय केला गेलेला आहे तिकडं आता डेटामध्ये म्हणजेच काहीतरी की कॉम्प्युटराइज इन्फॉर्मेशन जे तिकडे सेट करून ठेवण्यात आलेले आहे. आणि सोबतच स्ट्रेंथनिंग लँड ॲडमिनिस्ट्रेशन. जमिनीची काहीतरी की देवाणघेवाण असेल आणि त्याच्यामधले काहीतरी की केले जाणाऱ्या सगळ्या ज्या ॲक्टिव्हिटीज असतील ना याच्यासाठी काहीतरी की जे ॲडमिनिस्ट्रेशन आहे याला पण काय करायचं स्ट्रॉंग करायचं. ओके, सो याच्यासाठी काय आणण्यात आलं होतं इकडं नॅशनल लँड रेकॉर्ड मॉडर्नायझेशन प्रोग्राम 2008. ओके, त्याच्यानंतर होता डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड मॉडर्नायझेशन प्रोग्राम 2008.
DILRMA, डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड मॉडर्नायझेशन प्रोग्राम. ओके, हा पण साधारणतः काहीतरी 2008लाच काहीतरी काढण्यात आला होता आणि याच्यामध्ये काहीतरी तेच होता की सगळा जो रेकॉर्ड असेल त्याला काहीतरी तिकडे डिजिटली प्रिझर्व करायचं. ठीक आहे. पुढे अजून एक इम्पॉर्टंट काहीतरी असा प्रोग्राम आणला होता, तो म्हणजे काहीतरी की स्वामित्व स्कीम. प्रश्न जो आहे तो आपल्याला काहीतरी याच्यावरती विचारला गेलेला आहे. ओके, स्वामित्व प्रोग्राम जो होता तो काहीतरी एक्झॅक्टली काय होता किंवा स्वामित्व स्कीम. सो सर्वे ऑफ विलेज अँड मॅपिंग विथ द इम्प्रूव्ह टेक्नॉलॉजी इन विलेज एरियाज. ग्रामीण भागातली काहीतरी सगळा जो एरिया असेल त्याचं काहीतरी तिकडे बेसिकली काय करायचं, नवीन टेक्नॉलॉजीने काय करायचं, मॅपिंग करायचं. ओके, नवीन टेक्नॉलॉजीने काय करायचं, मॅपिंग करायचं. त्याच्यासाठी बेसिकली काहीतरी ही जी स्कीम होती, स्वामित्व स्कीम जी होती ना ती आणण्यात आलेली होती 2021 मध्ये. ओके, 2021 मध्ये स्कीम फॉर मॅपिंग लँड पार्सल इन द रुरल इनहॅबिटेट्स एरियाज using the drone technology. Okay, drone technology and continuous operating reference station comes under the Ministry of Panchayat Raj. Okay, comes under the Ministry of Panchayat Raj. ड्रोन टेक्नॉलॉजी असेल ती वापरायची आणि त्यासोबतच काहीतरी की क्रॉस म्हणजेच काहीतरी की कंटिन्युअसली ऑपरेटिंग रेफरन्स स्टेशन जे असेल ना ते पण काहीतरी इकडे बनवायचे. ओके, अशा याच्यावरती काय करण्यात आलं होतं, बेसिकली ही जी स्कीम होती ती काहीतरी की बनवण्यात आलेली होती. प्रश्न जो आहे तो याच्यावरती काहीतरी ऑलरेडी विचारलेला आहे आणि अगेन काहीतरी विचारण्याचे चान्सेस आहेत. कारण का 2025 मध्ये याला काहीतरी पुन्हा रिवाय करण्यात आलं होतं. कारण का AI आणि ड्रोन टेक्नॉलॉजी आहे तिथं काहीतरी सध्या आपल्याला माहिती आहे इम्प्लिमेंटेशन जे असेल ते डिफरंट काहीतरी की याच्यामध्ये एरियामध्ये खूप मोठ्या प्रमाणात काहीतरी वाढलेलं आहे. सो म्हणून त्याला काहीतरी पुन्हा एकदा रिवाइज करण्यात आलं होतं. म्हणून प्रश्न जो आहे तो काहीतरी पुन्हा प्रोबेबल आहे. त्याच्यानंतर इथं होतं ते म्हणजे काहीतरी युनिक लँड पार्सल आयडेंटिफिकेशन नंबर. ओके, ULPIN. ओके, हा देखील काहीतरी की सिस्टम जी होती ना ती इथं आणण्यात आलेली होती. त्यालाच काय म्हणलं गेलं होतं, भू आधार. ओके, भू आधार एक नंबर जो होता कशासाठी, युनिक लँड पार्सलसाठी, तो काहीतरी इकडे द्यायचा होता. म्हणजेच काहीतरी की जसं आपल्याला माहिती आहे आधार कार्ड जसं आहे ते काहीतरी की एका इंडिव्हिज्युअल एक नंबर असतो तो इश्यू केला जातो, त्याच प्रकारचा काहीतरी नंबर जो होता तो काहीतरी तिकडे लँड पार्सलला काहीतरी द्यायचा होता. ठीक आहे. नंतर आहे नॅशनल लँड मॉनिटायझेशन कॉर्पोरेशन. ओके, नॅशनल लँड मॉनिटायझेशन कॉर्पोरेशन. इट इज a special purpose vehicle. Okay, SPV, to facilitate monetization of government and surplus land holding of public. Okay, so हे थोडेसे काहीतरी काही इम्पॉर्टंट प्लॅन जे होते ते साधारणतः आपल्याला 2001च्या नंतर काहीतरी काही आणले गेलेले पाहायला मिळतात. याच्यासोबतच काही इम्पॉर्टंट कमिटी ज्या आहेत त्या देखील आपल्याला इथं पाहायला मिळतात रिलेटेड टू द लँड रिफॉर्म्स. ओके, लँड रिफॉर्म किंवा काहीतरी की भूमी सुधारणा संदर्भात काहीतरी की महत्त्वपूर्ण कमिटी जे आहेत ना त्या पण आपल्याला इथं पाहायला मिळतात आणि त्यांच्या काहीतरी की रेकमेंडेशन्स. सगळ्याच कमिटीवरती जे प्रश्न आहेत ना ते ऑलरेडी ते विचारलेले आहेत. पुन्हा विचारण्याचे चान्सेस आहेत ना ते काहीतरी स्टील इथे हाय आहेत, त्यामुळे थोडासा परफेक्ट राहू द्या. ओके, फर्स्ट ऑफ ऑल इथं आपल्याला पाहायला मिळते साधारणतः 1948ला काहीतरी इकडे स्थापन करण्यात आली होती ह्या कमिटीला. अध्यक्ष होते त्याचे काहीतरी की कुमारप्पा. ओके,
ठीक आहे. सेकंड आहे सेकंड दंतेवाला कमिटी 1970. ओके 1970. इट रेकमेंडेड the strict enforcement of the land ceiling law, consolidation of fragmented land holding, and measure to improve the tenure security of the tenants. या पिरियड मध्ये काहीतरी आपण बघितलंच होतं लँड होल्डिंग रिव्हिजन काहीतरी तिकडं ऍक्ट होता तो आणण्यात आला होता. सोबतच काहीतरी तिकडं आपण बघितलं होतं फ्रेगमेंटेड काहीतरी जी लँड होल्डिंग होती म्हणजेच काय की शेतीचं काहीतरी तिकडं बेसिकली जे तुकडीकरण झालं होतं ना ते देखील काहीतरी थांबवण्यासाठी इकडं कमिटीकडून काहीतरी रेकमेंडेशन देण्यात आल्या होत्या आणि सोबतच काहीतरी बेसिकली तिकडं टेनर सिक्युरिटी जी होती याच्या संदर्भात देखील काहीतरी जी इन्फॉर्मेशन होती ना तिथं देण्यात आलेली होती. ओके त्याच्यानंतर होती भार्गव कमिटी 3 नंबरची साधारणतः काहीतरी 1974 ला स्थापन करण्यात आलेलं होतं. ओके भार्गव कमिटी इट रेकमेंडेड कम्प्युटरायझेशन ऑफ द लँड रेकॉर्ड simplification of the procedure and strengthening the institutional framework of the land management. तो थोडक्यात काहीतरी की लँड मॅनेजमेंट जे असेल किंवा काहीतरी लँड रेकॉर्ड असेल याच्या संदर्भात काहीतरी तिकडं कम्प्युटरायझेशन करायचं आणि ओव्हरऑल काहीतरी सिस्टम असेल त्याला स्ट्रेंथन करायची. ह्या ज्या रेकमेंडेशन होत्या त्या कोणी दिल्या होत्या भार्गव कमिटीने 1974 ला. ठीक आहे. त्याच्यानंतर 4th नंबरची होती इथं हनुमंतराय कमिटी. ओके हनुमंतराय कमिटी 1779 ला. It recommended measure to streamline identification, acquisition and distribution of the surplus land as well as provide support service to the newly settled farmers. इथे ॲग्रिकल्चर काहीतरी की लँड असेल किंवा काहीतरी की ओव्हरऑल जो लँड असेल ना त्याच्यामध्ये काहीतरी की बेसिकली आयडेंटिफिकेशन ॲक्विजिशन आणि डिस्ट्रीब्युशन जे असेल सरप्लस लँडचं त्याला कुठेतरी काहीतरी की स्ट्रीमलाईन करण्यासाठी रेकमेंडेशन ज्या होत्या हनुमंतराय कमिटीने तर साधारणतः 1980 मध्ये दिलेल्या होत्या. त्याच्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं नॅशनल कमिशन ऑन ॲग्रिकल्चर 1976 इथं स्थापन करण्यात आलं होतं अंडर दी चेअरमनशिप ऑफ M.S. स्वामीनाथन. ओके फर्दर यांच्या पण काहीतरी रेकमेंडेशन तशाच होत्या लँड ओनरशिप असेल टेनन्सी असेल आणि काहीतरी की कन्सोलिडेशन ऑफ लँड होल्डिंग असेल याच्या संदर्भातल्या. ओके आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला पाहायला मिळते कमिटी ऑन स्टेट ॲग्रेरियन रिलेशन अँड द अनफिनिश्ड टास्क इन लँड रिफॉर्म 2008 चेअर बाय दी और headed by the Abhijit Sen. Okay, Abhijit Sen. It recommended the strengthening land records, updating land ceiling laws, and addressing the emerging issue like the tribal affairs. Okay, like the tribal affairs. अशा थोड्याशा काहीतरी इम्पॉर्टंट जे रेकमेंडेशन होते ना ते इथे ह्या कमिटीने देण्यात आलेल्या होत्या. तर तेही लक्षात ठेवा. आपल्याला सिम्पली असं विचारलं जाईल की पुढीलपैकी कोणती कमिटी तिकडे ॲग्रिकल्चरच्या संदर्भात होती, पुढीलपैकी कोणती कमिटी तिकडं बँकेच्या संदर्भात होती, पुढीलपैकी कोणती कमिटी तिकडं हे काय म्हणतो आपण त्याला विमा ओके विमाच्या संदर्भात होते आणि सो ऑन अशा टाईपचे काहीतरी प्रश्न जे आहेत ते विचारले गेलेले आहेत. त्याच्यामुळे त्याची काहीतरी प्रोबॅबिलिटी जी आहे ती अगेन आपल्याला इथं पाहायला मिळते. ठीक आहे पुढे बघूया थोडासा आता काहीतरी बेसिक ॲग्रिकल्चरच्या संदर्भातली इन्फॉर्मेशन. ओके सो इथंपर्यंत आपण आता काय बघितलं इम्पॉर्टंट असणाऱ्या काहीतरी की रिसेंटलीच्या ॲक्टिव्हिटीज किंवा काहीतरी की इंडियामधल्या काहीतरी की ॲग्रिकल्चरच्या संदर्भातली इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन. त्याच्यामध्ये आपण काहीतरी की सुरुवातीपासून बघितलं ॲग्रिकल्चर जो आहे तो कोणाचा टॉपिक आहे स्टेट गव्हर्नमेंटचा. त्याच्या संदर्भात लॉ बनवण्याची अथॉरिटी जो आहे ते काहीतरी की अगेन स्टेट गव्हर्नमेंटकडे आहे तेही आपण इथे डिस्कशन केलं बरोबर. त्याच्यानंतर आपण क्रॉपिंग पॅटर्न्स बघितले होते. ओके मेजर काहीतरी की फार्मिंग सिस्टम बघितले आपण आणि सो ऑन. तिथून पुढे बराचसाच काहीतरी डेटा जो आहे रिसेंटलीचा तो आपण इकडे डिस्कस केलेला आहे. त्या एक्झॅक्टली ॲग्रिकल्चर जे काय आहे काय नाही ना ते थोडंसं काहीतरी इथून पुढे आपण बघूया. ओके बेसिक ऑफ द क्रॉप प्रोडक्शन. ओके बेसिक ऑफ द क्रॉप प्रोडक्शन किंवा काहीतरी आपण असं म्हणू शकतो बेसिक ऑफ ॲग्रिकल्चर. सो पहिलाच पॉईंट इथं आपल्याला पाहायला मिळतो की व्हॉट इज द मिनिंग ऑफ ॲग्रिकल्चर. ओके व्हॉट इज द मिनिंग ऑफ ॲग्रिकल्चर.
फॉर युअर इन्फॉर्मेशन एक इथे इम्पॉर्टंट पॉईंट आहे तो म्हणजे काहीतरी की बऱ्यापैकी जेवढे काहीतरी तिकडे इंग्लिश जे लेटर्स आहेत, सॉरी इंग्लिश काहीतरी जे नियम आहेत ना, नावं जे आहेत, त्या सगळ्यांचंच काहीतरी की ओरिजिन आपल्याला कशामध्ये पाहायला मिळतं तो म्हणजे काहीतरी की लॅटिन किंवा काहीतरी की मग ग्रीक. ओके, लॅटिन किंवा काहीतरी की ग्रीक आहे सगळ्याच काहीतरी की तिकडे शब्दांचं काहीतरी की आपण म्हणू उगमस्थान आहे. म्हणजे इंग्लिश जे आहे ते काहीतरी की ओव्हरऑल कशापासून बनलेले आहे, एक तर लॅटिन आणि दुसरे म्हणजे काहीतरी की ग्रीक. ओके, तो इथं ॲग्रिकल्चरचं काहीतरी की मिनिंग आहे तो लॅटिनच्या काहीतरी की दोन शब्दापासून काहीतरी की बनलेला आहे. पहिला म्हणजे काहीतरी की ॲग्रिक, ARI. ओके, ARIC, ॲग्रिक. ॲग्रिकचा मिनिंग काय होतं बेसिकली सॉईल. ओके, ॲग्रिकचा मिनिंग काय होतं सॉईल. आणि दुसरं म्हणजे काहीतरी की कल्चर. ओके, दुसरं म्हणजे काहीतरी कल्चर, याचं मिनिंग होतं कल्टिवेशन. ओके, याचं काय मिनिंग होतं कल्टिवेशन. सो ओव्हरऑल जर काहीतरी की हा जर शब्द आपण जोडला तर याचं कंबाईंड असं मिनिंग आपल्याला काय पाहायला मिळतं ॲग्रिकल्चर. ओके, कंबाईंड असं काहीतरी आपल्याला मिनिंग तिथं पाहायला मिळतं ते म्हणजे काहीतरी की ॲग्रिकल्चर. आणि सिम्पली आपण जर तिकडं बोलायचं झालं तर आपण असं म्हणू शकतो की शेती म्हणजे काहीतरी तिकडं कल्टिवेशन किंवा काहीतरी की बेसिकली जे हे केलं जातं, पेरणी केली जाते मातीमधली, यालाच काय म्हणलं जातं बेसिकली ॲग्रिकल्चर इन कंटेक्स्ट ऑफ द लॅटिन वर्ड. ओके, पुढे डेफिनेशन थोडेसे आपल्याला असे पाहायला मिळते अन ॲक्टिव्हिटी ऑफ ह्युमन. ओके, अन ॲक्टिव्हिटी ऑफ ह्युमन टू कवर प्रायमरी एम लाईक फूड, फायबर अँड फ्यूल by optimum use of terrestrial resources is called agriculture. Okay, by optimum use of territorial किंवा काहीतरी terrestrial resources is called as agriculture. ओके, मानवाद्वारे काहीतरी की काही अशा ऍक्टिव्हिटी किंवा काहीतरी की प्रक्रिया केल्या जातात ज्याच्यातून त्याला काय मिळतं, एक तर अन्न, दुसरं म्हणजे काहीतरी तिकडं इंधन म्हणजेच काहीतरी की एनर्जी असेल, आणि तिसरं म्हणजे काहीतरी तिकडं फायबर म्हणजेच काहीतरी तिकडं कापड. ओके, या सगळ्याच काहीतरी की ओव्हरऑल काहीतरी की ऍक्टिव्हिटीमध्ये तो काय करत असतो, टेरिस्टियल रिसोर्सेस म्हणजे जमिनीवरील काहीतरी की जी साधनं असतात ना ती वापरत असतो. आणि ह्या ओव्हरऑल काहीतरी की ऍक्टिव्हिटीलाच काय म्हणलं जातं बेसिकली इथं ॲग्रिकल्चर. ओके, ओव्हरऑल काहीतरी की ऍक्टिव्हिटीला काय म्हणलं जातं ॲग्रिकल्चर. मग एक्झाम्पल इथं आपल्याला पाहायला मिळतात, क्रॉप प्रोडक्शन असेल, ओके, पीक असेल, त्या पिकाचं काहीतरी की जे उत्पादन घेतलं जातं त्याला काय म्हणलं जातं क्रॉप प्रोडक्शन. ठीक आहे, कॉमा कॉमा हॉर्टिकल्चर. ठीक आहे, ॲग्रोनॉमी, त्याच्यानंतर काहीतरी की पोमोलॉजी, त्याच्यानंतर ॲनिमल हजबंड्री असेल, ॲपिकल्चर असेल, सिरिकल्चर असेल, आणि काहीतरी की वर्मिकल्चर असेल. असे डिफरंट काहीतरी की ज्या टर्म्स आहेत किंवा काहीतरी की वर्ड जे आहेत ते आपल्याला काहीतरी इथं ओव्हरऑल काहीतरी की ॲग्रिकल्चरमध्ये पाहायला मिळतात. म्हणजेच काय की टेरेस्ट्रियल काहीतरी की जे रिसोर्सेस आहेत त्यांचा यूज करून मानव काय करतो तिकडं फूड, अन्न असेल, फायबर कपडा असेल, आणि काहीतरी तिकडे इंधन असेल तो काहीतरी की मिळवतो. ओके, या सगळ्या ह्याच्यासाठी काहीतरी की वेगवेगळे काहीतरी की टेरेस्ट्रियल रिसोर्सेस आहेत. ओके, हॉर्टिकल्चर म्हणजे काहीतरी की तिकडं फूड्स जे असतील ते काहीतरी की मिळवले जातात. ॲग्रोनॉमी, त्याला आपण काहीतरी की व्यापारी पिकं म्हणतो. पुढे जाऊन आपल्याला हे शब्द जे आहेत ना ते इन डिटेलमध्ये बघायचे आहेत. ॲनिमल हॅजबंड्री, अगेन त्याला आपण काय म्हणतो पशुधन, त्यांच्यापासून बेसिकली काहीतरी तिकडं फायबर म्हणजेच काहीतरी की चमडा असेल, अन्न म्हणजे काहीतरी की फूड, आणि सोबतच काहीतरी की मीठ आणि काहीतरी की दूध असेल, आणि काहीतरी की फ्यूल म्हणजेच काहीतरी तिकडं आपण त्याला म्हणू शेणीपासून काहीतरी की त्या गोवऱ्या वगैरे मिळवल्या जातात किंवा काहीतरी की गोबर गॅस मिळवला जातो. हे देखील आपल्याला काहीतरी की इम्पॉर्टंट असं एक्झाम्पल ॲग्रिकल्चरचं पाहायला मिळतं. ॲग्रोनॉमीच्या संदर्भात जर बघितलं, अगेन जशी ॲग्रिकल्चर टर्म आहे तशी तिथं अजून एक टर्म पाहायला मिळते ती म्हणजे काहीतरी की ॲग्रोनॉमी. ओके, ॲग्रोनॉमी. सो ॲग्रोनॉमी इज नथिंग बट इट कन्सिस्ट टू इम्पॉर्टंट ग्रीक वर्ड्स. अगेन तेच ग्रीक वर्डमधूनच काहीतरी काय गेलेलं आहे ते म्हणजे काहीतरी की ॲग्रोज. ओके, ॲग्रोज वरती ॲग्रिक म्हणजे काहीतरी की सॉईल असं मिनिंग होतं लॅटिन भाषेमध्ये. तसंच ॲग्रोजचं मिनिंग काय होतं तर फील्ड. ओके, ॲग्रोजचं मिनिंग काय होतं तिथं ग्रीकमध्ये तर ते म्हणजे काहीतरी की फील्ड. आणि दुसरं म्हणजे काहीतरी की नोमोज. नोमोज म्हणजे काहीतरी की टू मॅनेज. ओके, टू मॅनेज. सो ओव्हरऑल किंवा काहीतरी की कन्सिस्टली त्याला किंवा काहीतरी की कम्पेरेटिव्ह हे एकत्रितरित्या आपण त्याला काय म्हणतो ॲज अ ॲग्रोनॉमी. म्हणजे काहीतरी की फील्ड आहे आणि त्या फील्डचं काहीतरी की मॅनेजमेंट करणं. ओके, पर्टिक्युलर काहीतरी की फील्ड आहे, बट नको इकडे काहीतरी की एक एकर शेती आहे, याचं काहीतरी की मॅनेजमेंट करणं ओव्हरऑल यालाच काय म्हणलं जातं ॲग्रोनॉमी. ओके,
यालाच काय म्हणलं जातं ॲग्रोनॉमी. ठीक आहे. सो ॲग्रोनॉमी इज ब्रँच ऑफ ॲग्रिकल्चर सायन्स. ओके, इट इज अ ब्रँच ऑफ ॲग्रिकल्चर science which deal with the principle and practice of crop production for obtaining maximum economic return. Okay, maximum economic return from a unit of area. Okay, from a unit of area in a definite period without deteriorating the fertility status of the soil. Okay, without deteriorating the fertility status of the soil. ठीक आहे. ॲग्रोनॉमी म्हणजे काहीतरी की ॲग्रिकल्चर काहीतरी की सायन्सचे काहीतरी की ब्रँच आहे जी डील काय करते तिकडं तिथे क्रॉप प्रोडक्शन काहीतरी की आपण घेतो. ओके, मॅक्झिमम काहीतरी की इकॉनॉमिक रिटर्न्समधून आणि कुठून तरी एरियामधून एक पर्टिक्युलर काहीतरी की युनिट आहे आणि त्या पर्टिक्युलर काहीतरी की युनिटमधून आपण काय करतोय मॅक्झिमम असं काहीतरी की प्रोडक्शन घेतो ॲग्रिकल्चरचा. ओके, आणि याच्यामध्येच काहीतरी की हे जे उत्पादन घेताना आपण काहीतरी की जी जमीन आहे ना तिला किंवा माती आहे तिला काहीतरी कोणत्याच प्रकारचं काहीतरी की हानी पोहोचवत नाही. यालाच काय म्हणलं जातं बेसिकली ॲग्रोनॉमी. ओके, यालाच काय म्हणलं जातं ॲग्रोनॉमी. इट बेसिकली डील और ट्रीट द प्रिन्सिपल अँड प्रॅक्टिसेस ऑफ क्रॉप, सॉइल अँड वॉटर मॅनेजमेंट. ओके, नंतर ऑब्विसलीच आहे इथे काय काहीतरी की पर्टिक्युलर लँड आहे आणि ह्या लँडमधून काहीतरी की प्रोडक्शन घ्यायचं आहे. बरोबर. मग आता आवश्यकता कशी असेल क्रॉप असेल कोणतेही काहीतरी क्रॉप असेल पिक असतील सॉईल असेल तिथली असणारी काहीतरी की माती असेल आणि सोबतच काहीतरी की वॉटर मॅनेजमेंट. सो ही तिन्ही पण काहीतरी की इम्पॉर्टंट प्रॅक्टिसेस किंवा प्रिन्सिपल आहेत ना ते कशामध्ये आपल्याला पाहायला मिळतात तर ते म्हणजे काहीतरी की ॲग्रोनॉमीमध्ये. ओके, क्रॉप झालं, सॉईल झालं आणि काहीतरी की वॉटर झालं. दीज आर द 3 इम्पॉर्टंट कंपोनंट ऑफ द ॲग्रोनॉमी. ओके, ॲग्रोनॉमीचे काहीतरी की तिथे इम्पॉर्टंट पार्ट पाहायला आपल्याला मिळतात. राईट. त्याच्यानंतर आहे बेसिक प्रिन्सिपल ऑफ क्रॉप प्रोडक्शन. सो आय थिंक इथेपर्यंत तुम्हाला समजलं असेल ॲग्रिकल्चर म्हणजे काय, दुसरं म्हणजे काहीतरी की ॲग्रोनॉमी म्हणजे काय हे आपण इकडे बघितलं. नाउ लेट्स एंटर इनटू द बेसिक प्रिन्सिपल ऑफ क्रॉप प्रोडक्शन. ओके, बेसिक प्रिन्सिपल ऑफ क्रॉप प्रोडक्शन. So basic principle of crop production are the ways, okay, ways and means for the better management of soil, plant and environment to obtain ecologically maximum return per unit area for a year. Okay, for obtaining or to obtaining ecologically maximum return per unit area for a year. राईट. बेसिक प्रिन्सिपल ऑफ क्रॉप प्रोडक्शन मध्ये आपण काय करतो की जो काहीतरी तिकडं हे आहेत पद्धती आहेत. ओके, आणि काहीतरी की तिकडे जी साधनं आहेत त्या सगळ्यांचा काहीतरी की ओव्हरऑल आपण काय करतो वापर करतो आणि त्या वापराच्या काहीतरी की अंतर्गत आपण काय करतो तिथून मॅक्झिमम काहीतरी तिकडे प्रोडक्शन जे त्याचं काय करतो ऑप्टेन करतो किंवा काहीतरी की मिळवतो. बरोबर. मात्र तेच करताना काहीतरी की बेसिकली तिथे जी सॉईल असेल जे वनस्पती असेल आणि त्यासोबतच काहीतरी की एन्व्हायरमेंट असेल ना त्यांना काहीतरी की कमीत कमी काहीतरी की दुखापत असेल ते काहीतरी की पोचवतो. बरोबर. यालाच काय म्हणलं आता एक बेसिक प्रिन्सिपल असतो तो काहीतरी की क्रॉप प्रोडक्शनचा. मग याच्यामध्ये पहिल्यांदा इथं आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे काहीतरी की प्लॅनिंग अँड प्रोग्राम फॉर मॅक्झिमम युटिलायझेशन ऑफ लँड, लेबर अँड कॅपिटल. ओके, आता इकॉनॉमी म्हणजे काहीतरी की आपण ऑलरेडी बघितलेलंच होतं. म्हणजे काय की एंटर काहीतरी की इकॉनॉमी जे असते तिथे काहीतरी की 3 इम्पॉर्टंट असे काहीतरी की पिलर असतात. कोणते कोणते ते म्हणजे काहीतरी की तिकडे लँड असेल, लेबर असेल आणि त्यासोबतच काहीतरी की कॅपिटल. ओके, त्यासोबतच काहीतरी की इम्पॉर्टंट कंपोनंट असतो तो म्हणजे काहीतरी की कॅपिटल. ओके, या तिघांचं पण काहीतरी तिकडं ओव्हरऑल मॅक्झिमम काहीतरी की युटिलायझेशन होणं आवश्यक असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड आहे चॉईस ऑफ क्रॉप, व्हरायटी अडॉप्टेड टू पर्टिक्युलर ॲग्रोक्लायमेट, लँड सिच्युएशन, soil fertility, season and method of cultivation and benefiting to the cropping system. Again, basic principle of crop production मध्ये आपल्याला इथं पाहायला मिळतं की चॉईस ऑफ क्रॉप व्हरायटीज. आता चॉईस ऑफ काहीतरी की क्रॉप व्हरायटीज का असतात किंवा काहीतरी की पिकांचं ज्या वेळेला तिकडं आपण काहीतरी तिकडं हे करतो काय म्हणून आपण त्याला चॉईस ठरवतो
तर तिला एफेक्ट करणाऱ्या काहीतरी गोष्टी कोणत्या कोणत्या असतात, तर फर्स्ट ऑफ ऑल काहीतरी क्लायमेटिक कंडिशन. काही सर्टन काहीतरी जे क्रॉप असतात ते पर्टिक्युलर काहीतरी त्या क्लायमेटिक कंडिशनमध्ये काहीतरी थ्राय होतात किंवा काहीतरी वाढतात. फॉर एक्झाम्पल, आता जर आपण इकडे बघितलं, सिट्रस काहीतरी जे फ्रुट्स असतात ना, त्यांना तिकडे काहीतरी बेसिकली हे काय म्हणू आपण त्याला, थंड हवामानाची काहीतरी आवश्यकता असते. ठीक आहे. तेच बाजरी ज्वारी जर आपण बघितलं तर तिथं काहीतरी कमी पाणी आणि काहीतरी उष्ण असं असणारं काहीतरी तापमान तिथे त्यांना आवश्यक असतं. बरोबर. सोबतच काहीतरी सॉइलची फर्टिलिटी काय आहे आणि काय नाही. सुपीक अशी असणारी जमीन असेल, नापीक अशी असणारी जमीन असेल, गाळाची अशी असणारी काहीतरी जमीन असेल. बरोबर. त्या देखील काय करतात तिकडं क्रॉप काहीतरी चॉईसला तिकडं हे करत असतात, एफेक्ट करत असतात. सोबतच काहीतरी मेथड ऑफ कल्टिवेशन, कोणत्या पद्धतीने काहीतरी कल्टिवेशन करायचं आहे ते देखील काहीतरी इकडं इम्पॉर्टंट असं बनतं. आणि म्हणूनच काहीतरी हा बेसिक प्रिन्सिपल असतो. ठीक आहे. पुढे आहे थर्ड नंबर प्रॉपर फील्ड मॅनेजमेंट बाय बाय टिलेज टिलेज preparing field channels and bunds for irrigation and drainage, and checking the soil erosion, living and the adopting other suitable land improvement practices. एकदा का आपण तिकडं काहीतरी क्रॉप असेल ते चूज केलं, त्याच्यानंतर इम्पॉर्टंट पॉईंट बनतो किंवा प्रिन्सिपल बनतो ते म्हणजे काहीतरी प्रॉपर फील्ड मॅनेजमेंट. ओके, प्रॉपर फील्ड मॅनेजमेंट. आता फील्ड मॅनेजमेंटमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट कोणता बनतो तो म्हणजे काहीतरी टिलेज. टिलेज इज नथिंग बट काहीतरी नांगरणी. नांगरणी आपल्याला सगळ्यांनाच काहीतरी माहिती आहे. ओके. त्याच्यासोबतच काहीतरी प्रिपेरिंग फील्ड फॉर द चॅनल अँड बंड्स फॉर इरिगेशन. नांगरणी ऍक्च्युली काहीतरी कशासाठी केली जात असते, एकतर जी सुपीक अशी असणारी काहीतरी अंतर्गत असणारी जी माती असते ना तिला वरती आणायचं. ओके. सोबतच काहीतरी तिकडं जे फील्ड असेल किंवा काहीतरी जे आपण त्याला म्हणतो बांध असतात ते बनवायचे, ज्याच्यामुळे पाणी असेल किंवा काहीतरी क्रॉपिंग पॅटर्न जो असेल तो आपल्याला त्याचं काहीतरी पर्टिक्युलरली सेट करता येईल. बरोबर. सो यालाच काहीतरी आपण ओव्हरऑल काय म्हणतो तिकडं प्रॉपर फील्ड मॅनेजमेंट. हे पण काहीतरी बेसिक प्रिन्सिपल आहे क्रॉप प्रोडक्शनचा. त्याच्यानंतर आहे अडॉप्शन ऑफ मल्टिपल क्रॉपिंग. ओके. किंवा मिक्स किंवा काहीतरी इंटरक्रॉपिंग टू इन्शुअर डायव्हर्स एन्व्हायरमेंट कंडिशन. अगेन क्रॉप प्रोडक्शन मध्ये काहीतरी हा पण बेसिक प्रिन्सिपल बनतो. म्हणजे काहीतरी अडॉप्टेशन ऑफ मल्टिपल क्रॉपिंग किंवा काहीतरी मल्टिपल क्रॉप. कारण का एखादं पीक जर तिकडं काहीतरी तिकडं खराब झालं कोणत्या ना कोणत्या कारणामुळे, मग ते नैसर्गिक कारण असेल किंवा काहीतरी मानवनिर्मित कारण असेल, तर ऍटलिस्ट दुसरं जे पीक आहे ना त्या पिकापासून काहीतरी तिकडं इनफ अमाऊंट म्हणजे काहीतरी तिकडं हे मिळतील, काय म्हणून आपण त्याला बेनिफिट्स मिळतील. ओके. सो त्यासाठीच काय केलं आता मल्टिपल क्रॉपिंग जे असते ना ते काहीतरी तिकडं अडॉप्ट केली जाते. त्याच्यानंतर आहे फिफ्थ नंबरचा टाइमली ऍप्लिकेशन ऑफ प्रॉपर अँड बॅलन्स न्यूट्रिएंट. ओके. बॅलन्स न्यूट्रिएंट to the crop or crop in sequence, and the improvement of soil fertility and productivity. इथे क्रॉपिंग आता काहीतरी आपण बघितलं, सिलेक्ट केला, त्याच्यानंतर काहीतरी फील्ड मॅनेजमेंट केलं, त्याच्यानंतर मल्टिपल क्रॉप तिथे काहीतरी आपण हे केलं, सोईंग केलं. नंतर इथं आवश्यकता काय असते की त्या जे काहीतरी तिकडे सॉइल आहे किंवा काहीतरी जे प्लांट्स आहेत किंवा जे क्रॉप आपण तिथे काहीतरी अडॉप्ट केले त्यांच्यासाठी आवश्यक असणारे काहीतरी जे न्यूट्रिएंट्स असतील ना ते तिथं प्रोव्हाइड करणं. बरोबर. मग याच्यामध्ये काहीतरी आपण इकडे बघतो सॉइलची जी फर्टिलिटी असेल किंवा काहीतरी प्रोडक्टिव्हिटी असेल ती इन्क्रीज करण्यासाठी